या क्रिकेटच्या स्पर्धेची वाट सातत्याने पाहिली जाते. प्रत्येक खेळाडूच्या त्याच भावना होत्या की ही स्पर्धा बंद पडायला नको, ही स्पर्धा पुढे झाली पाहिजे. फर्दींनी तेच सांगितलं, भावेश पवारने तेच सांगितलं, विवेक शेलारने तेच सांगितलं. कारण त्यांना माहिती आहे ग्रामीण क्रिकेट पासून हे खेळाडू वर आलेले आहेत. खास करून भावेश, विवेक शेलार, त्यातल्या त्यात ऋतिक पाटील, केतन म्हात्रे, हे सगळे जे खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेट खेळूनच पुढे आलेले आहेत. विक्की भोईर, त्यानंतर ते वेगवेगळ्या स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही अंपायर आता मैदानाचा ताबा घेत आहेत. बेस्ट ऑफ लक मॅच ऑफिशियल्स रमा पवार आणि त्यांच्याच बरोबरीने सतीश कुरुप सर, आपल्यालाही शुभेच्छा आहेत. आज पहिला सामना तुमच्या समोर रंगण्यासाठी तयार आहे. टॉस झाला, टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या टीमने. संध्याकाळचं सत्र आहे. शुभ संध्या सगळ्यांनाच. 7 ओव्हरचा सामना. प्लेइंग 11 लिस्ट सध्या तुमच्या स्क्रीनवर. यस, ऋतिक पाटील, होमी केने, विवेक शेलार, विशाल पाटिल, विकास पाटिल, कल्पेश पाटिल, कमलेश पाटिल, रुपेश पाटिल, शुभम पाटिल, आकाश पाटिल एसआर और जयेश पाटिल. दूसरी तरफ वाशी इंडियंस धारावे, कप्तान सचिन नाईक, सुमित डिगले, ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश ठाकरे, ऑल इंडिया आयकॉन विशाल भोईर, भावेश नाईक, विक्की भोईर, धीरज भोईर, दीपक पाटिल, बासु पाटिल, सुशील नाईक और सूरज भोईर. हे सगळे प्लेइंग 11 लिस्टचे सहकारी खेळाडू आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना प्रेक्षकांसाठी अशी आहे, आज दोन्ही हाताने झेल जरी पकडला ना तुम्ही, तरी देखील तुम्हाला शूज दिले जाणार आहेत. ब्रँडेड शूज आहेत. दोन्ही हाताने कॅच पकडा तरी देखील तुम्हाला तो शूज दिला जाईल, फक्त प्रेक्षकांसाठी. आणि आता आणखीन एक महत्त्वाची घोषणा आपण करतोय प्रेक्षकांसाठी, अशी आहे, लक्षात घ्या. 10,90,000 सबस्क्रायबर जर कंप्लीट झाले 70 स्पोर्ट्सचे, मला वाटतंय आता 2-3 हजार सबस्क्रायबर बाकी आहेत. जर ते 10,90,000 झाले तर आपल्या कोणगावचे सदस्य कुमार म्हात्रे यांच्याकडून 5 प्रेक्षकांना प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक आपण 70 कडून देणार आहोत. तो आणि त्यांच्याच बरोबर अनिकेत म्हात्रे देखील आहेत. तर 5 प्रेक्षक प्रत्येकाला 1,000 लकी ड्रॉ होईल. त्यांच्यासाठी 1,000 आणि लगेच ते जीपे UPI द्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर देखील केले जातील. आणि जसजसे पुढे वाढत जातील तसतसे पारितोषिका आज भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा 70 स्पोर्ट्सला. लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका 70चं चॅनल. वेलकम बैक. दोनों ओपनर बीच मैदान पे आए. ये वो जोड़ी है जिन्होंने 100 रन के पार्टनरशिप का कीर्तिमान बनाया है ग्रामीण बिग बैश में. उमी केने सामने और कवर के बहुत अच्छे फील्डर हैं, जबकि ऋतिक पाटिल डोंबिवली की रन मशीन चारों तरफ अच्छा खेलते हैं. यस, जोश जुनून सब कुछ नज़र आ रहा है. आज की जो शाम है वो ग्रामीण बिग बैश टेनिस क्रिकेट के इतिहास में एक अलग ही तारीख रकम करने जा रही है. विक्की भोईर को मोर्चे पे लगाया गया है. विकेट टेकर गेंदबाज. पिछले 2-3 सालों में विक्की भोईर ने यह साबित कर दिया है कि वो इतने अहम खिलाड़ी क्यों हैं. फील्ड की जमावट पे नजर डालते हैं. फ्लाई स्लिप गली, कवर मिड ऑफ मिड ऑन. बहुत ही सुहानी शाम. Maulik Eleman changed the game. Wadavli won the toss and they decided to bat first. Floodlight on. Countdown start.
3, 2, 1, लेट्स प्ले. विकी भोईर पहली गेंद के साथ बैकफुट पे गए, हैमट किया था गेंद को, शॉट में नहीं था दम. रिस्की रन पूरा करते हुए ऋतिक पाटील. टाइमचं मॅनेजमेंट पहा. आपण मगाशी सांगितलं होतं 6:15 6:20 ज्या वेळेला प्री शो कंप्लीट झाला 6:30 बॉल पडेल. परफेक्ट 6:30 पहिला बॉल डिलिव्हर झाला. तुम्ही तुमचे स्मार्टफोन चेक करू शकता. वॉच परफेक्ट 6:30 फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड. या मॅच मध्ये 4 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. फ्लड लाईट्स मध्ये सामने सुरू केलेले आहेत कारण कोणालाच ऍडव्हान्टेज मिळायला नको संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाशाचा. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून सामना सुरू झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल. ओमी को स्विच हिट, जाबाजी का स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. कडक शॉट. हे जे बॅटल आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालंय. ओमी वर्सेस दुसऱ्या बाजूला विकी भोईर. पहिलेच मन बनवलं होतं. प्री डिटरमाइंड शॉट इथे पाहायला मिळतोय. स्विच हिट, समोरचा पाय वाकवला आणि त्यानंतर दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतोय पहिला चौकार. विकी भोईर ओमी के लिए ऊपर लगी है, फील्डर नीचे आ रहे हैं. ओमी आउट, पलटवार. मोठी विकेट आणि त्याच्यानंतर जल्लोष पहा विकी भोईरचा. कारण हे जे बॅटल आहे मी मगाशी देखील सांगितलं होतं, हे बॅटल याच मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलंय आणि त्यामुळे विकेट घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन तर बनेलच. सेलिब्रेशन तो बनताय बॉस आणि ते सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालंय. विकेट आल्यानंतर एक मोठा दबाव इथे बनवू शकतो आणि विकी भोईर याच्यासाठी जाणला जातो. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही वार केला तर तो पलटवार लवकर करतो. विकी भोईरची खासियत आहे त्याचा पेस. खेळपट्टीपासून उसळी चांगली प्राप्त करतो, पेस जनरेट करतो आणि तो देखील एक मातब्बर खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो विकी भोईर आणि म्हणूनच त्याला धारावी एक्सप्रेस म्हटलं जातं. आपा बॉल थोडासा पायर होता, वर लागला बॅटच्या. शॉर्ट थर्ड आणि फाईनच्या बरोबर मध्ये खेळलेला फटका, एक चांगला कॅच फलंदाज बाद आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन विकेटचं विकी भोईर कडून. थोड़ा सा रुक के खेले थे वहां पर और आखिरकार अपना विकेट गवा दिया. टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब दिया है यहाँ पर विकी भोईर ने. आज आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही जे कॅप्टन होते ते नक्कीच सिनियर कॅप्टन होते दोन्ही टीमसाठी. शॉट राइजिंग बॉल हार्ड लेन पे थी, अंपायर ने वाइड घोषित किया है. हाइट फैक्टर 1 फॉर दी ओवर का भी इशारा करते हुए बाउन्सर टाकला होता काल विश्वजित ठाकूरने देखील आणि त्यानंतर नो बॉल देखील घोषित करण्यात आला होता. हा देखील एक बाउन्सर टाकला विकी भोईरने. पाऊनची घेत बॉल गेला, सोडून दिला, लेफ्ट केलाय आणि फील्ड प्लेसमेंट पहा. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेग एक मिड विकेट ठेवलाय राईट हँडेड बॅटरसाठी. ओमी काफी निराश है आउट होने के बाद. मेरा अपना मानना है नए बैट्समैन जो टीम के कप्तान हैं विशाल पाटिल, उनको ये देखिए फिर से थोड़ा लेट खेले थे और यही कारण था कि जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे थे. दोन्ही फास्टेस्ट बॉलर खेळत आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला ISPL मध्ये 145.2 टाकलेला विवेक शेलार. ओ गजब की गेंद, कट के अंदर की जानिब आई थी और फ्लिक करना चाहते थे ऑफिस हिप्स, शरीर से टकराई, कोई रन नहीं. 2 मातब्बर खेळाडू या टीम मध्ये आणि या मॅच मध्ये खेळताना दिसतात. एका बाजूला विकी भोईर आहे, तो वेगवान गोलंदाजी करतो आणि दुसऱ्या बाजूला विवेक शेलार ज्याने 145.2 हा बॉल टाकला होता, तो देखील टीम मध्ये आहे. तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोहम्मद कैफ यांनी देखील कौतुक केलं होतं विवेक शेलारचं. कारण विवेक शेलार फक्त तिथेच गोलंदाजी करून आलेला नाहीये, त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या विरुद्ध देखील नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. आपके बार फिर दूर चले गए वाइट. आणि नुकताच राजस्थान रॉयल्सचा कॅम्प झाला, तिथे देखील विवेक शेलार होता रवींद्र जडेजा बरोबर आणि त्या टीम बरोबर. त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून वर गेलेत ना, याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्ही यांची नावं घेतो, यांच्या नावासमोर आम्ही त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करतो, त्यावेळेला 2 इंच छाती आमची देखील फुगते की हो आम्ही घटक आहोत.
टेनिस बॉल क्रिकेटचा. जड़ में गेंद छोटी बैकलिफ का इस्तेमाल पुश किया गेंद को वाइड ऑफ मिड ऑन 1 रन. आणि हे विसरून चालणार नाही. याच ग्राउंडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ओंकार तारमाळे हा देखील गोलंदाज खेळून गेलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 2024 ला आयकॉन म्हणून. आणि तो आज सनरायझर हैदराबाद मध्ये 30 लाखात त्याला विकत घेतले सनरायझर हैदराबादने. बिल्कुल ऐसे ही कोई प्रिंस ऑफ भिवंडी नहीं बनता है और ऐसे ही कोई पीटी से एक्सप्रेस नहीं बनता है. विकी भोयर स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन. ये भिंगडी आहे, बरोबर आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक शॉट. हीच तर खासियत आहे या प्लेयरची. बरोबर फिरवले बॉलला, सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय ऋतिक पाटील फॉर्म मध्ये. मागच्या मॅच मध्ये 64. हा बॉल हलकासा आतमध्ये ऑफ कटर बॉल होता, बरोबर फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर आलाय. मच नीडेड सिक्सर. देखिए कुणाल सर रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है और किस्मत बहादुरों का साथ देती है. रवी शेठ घरत यांचं कुटुंब इथे येते. आपलं सहर्ष स्वागत. प्रेमदादा आपलंही सहर्ष स्वागत. जॉन्टी दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मौलिक 11 वाघबीळ. ऋतिक पाटीलचा शो तुम्ही पाहिलाय आणि आपण प्री शोच्या माध्यमातून देखील त्याची चर्चा केली आहे. 64 धावांची खेळी वाकरण टीमच्या विरुद्ध दमदार असं अर्धशतक त्याने ठोकलं होतं आणि त्याने आता बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. अशी बॅटिंग केली होती. डाऊन द ग्राउंड चांगलेच फटके मारतो. एक भिंगरी शॉट आता नुकताच मारलाय ऋतिकने. काल देखील त्याच्या बॅटमधून हा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. हाय बॉल कव्हर्सच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि ऋतिक काल चमकलाय रात्री. आज देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे. जॉन्टी दादा आपलं सहर्ष स्वागत. प्रेम शेळके आपलं सहर्ष स्वागत. पूर्ण रविदादा रवी शेठ घरत यांचं कुटुंब आपलं ओनस लाउंज मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रथमेश ठाकरे की गेंद गाइड किया गली में, लेट खेला था 1 रन. 1 रन झाली. आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्या ज्या वेळेला खेळवतो त्यावेळेला ग्रामीण गटातून हे दोन्ही संघ जिंकलेले आहेत. खुल्या गटातील टीमला त्यांनी पराभूत केले. हा वाशी इंडियन्स दारावे ओनस लाउंज तुम्ही पाहताय. संजय चौगुले, नंदकुमार भोर आणि त्यांचं संपूर्ण प्रतिनिधी ते उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. प्रथमेश ठाकरे मैन ऑफ द सीरीज कहते हैं कि उनको आकर छू लेती है. इस मरतबा लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, कारपेट के जरिए आउटफील्ड में पहुंची है. 1 रन. आणि आपण पाहतोय रवी शेठ घरत यांचे चिरंजीव मौलिक रवी घरत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि तो सध्या ओनर लाउंज मध्ये आहे. त्यांच्याच बाजूला जॉन्टी दादा आपलंही सहर्ष स्वागत. प्रेम शेळके मेंटॉर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि तो संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅटिंग घेतली त्यांनी. ठाकरे की गेंद ऑन द राइज खेला है, डाउन द ग्राउंड खेला है, अब जाकर उठाया है पीछे फील्डर ने. 1 ही रन. एकच रन इथे घेण्यात आली आहे. त्यामुळे नाराज आहे सध्या विशाल ऋतिकवर, कारण त्याला माहिती आहे एकूण एका धावेला महत्व आहे. प्रथमेश ठाकरे कमालीची गोलंदाजी करतोय. दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्यामागे यशस्वी राहिले प्रत्येक मॅच मध्ये. आणि इथे देखील त्याच्याकडून सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 3 बॉलवर 3. फिर अच्छी गेंद, अब की बार इनफील्ड पे से खेलने की कोशिश और कामयाब हुए हैं. गेंद लॉन्ग ऑफ पर 4 रन. धीरज भोईरचा प्रयत्न आणि त्याला आलंय अपयश. बरोबर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये होता. प्रथमेश थोडासा नाराज वाटला. बॉल पडल्यानंतर आतमध्ये होता. ऑफ ब्रेक बॉल होता आणि त्याला बाहेर मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्लिअर करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑफला चौकार आलाय. ग्रेट शॉट. जस्ट ओव्हर गोज दी फील्डर्स हेड ऑल द वे टू दी बाउंड्री. अब की बार रिवर्स खेला है और गेंद दर्शकों में. 6 रन. पॉइंटला प्रेक्षकांनी झेल सोडलाय. आज तर प्रत्येक कॅचला शूज आहे, त्याच्यामुळे इथे झेल पकडत राहा. एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या टीमच्या माध्यमातून सध्या ऋतिक पाटील भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय. रिव्हर्स फटका मारलाय. पॉइंटला फिल्डर नव्हता आणि त्याचा फायदा होतोय. फ्लॅट गेला, झेल सुटलाय. 6 धावा मिळतील ऋतिक पाटीलला.
देखिए कुणाल सर, प्रथमेश मात्रे के पास गति तो नहीं है लेकिन वेरिएशन है। हाथों को पढ़ के बल्लेबाजी कर रहे हैं ऋतिक पाटील। आज पहा आमच्या सगळ्याच माता भगिनी महिला देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत, कारण हीच तर क्रेज आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची। या ग्रामीण क्रिकेट पासून कोणीच लांब राहिलेलं नाहीये। आज सगळे टीव्हीवरचे कार्यक्रम बाजूला, फक्त क्रिकेट पाहायला जायचंय, आपल्या ग्रामीणच्या मुलांना सपोर्ट करायला जायचंय। आपकी बार अच्छी गेंद थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं। 17,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत सध्या तरी या स्पर्धेचा, या मॅचचा। हळूहळू त्याची संख्या वाढताना दिसेल, कारण ना लहानातल्या लहान मुलं, त्यातल्या त्यात आपण पाहतोय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळेच मान्यवर, आणि त्यातल्या त्यात महिला भगिनी, लहान मुली, मुलं सगळेजण ही स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत। मौलिक आलेला आहे, त्याचंही सहर्ष स्वागत। रवी शेठ घरत यांचे चिरंजीव, त्याचबरोबर जॉन्टी दादा तिथे उपस्थित आहेत। संपूर्ण फॅमिली रवी शेठ यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही सगळी माणसं असतात। यांचं सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। सर क्या सोचते हैं आप पावर प्ले के कोटे के बारे में? 27 for 1। चांगली सुरुवात मी म्हणेन। एका बाजूला बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी विकेट त्यांनी घेतली, ते देखील ओमी केनीची, आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ऋतिक चमकलाय। ऋतिकने मात्र जबाबदारी घेतली आहे। ठीक आहे, आमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आउट झाला म्हणून काय झालं, मी आहे ना, मी खेळणार। मरता क्या ना करता, बॉलिंग में एक और परिवर्तन किया गया है। धीरज भुईर को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। ये हमारा सब्सक्राइब मीटर 10,87,755। आणि इथे जर 90,000 झाले, म्हणजेच 10,90,000 जर झाले, 2,500 अजून वाढले, तर मात्र प्रत्येक प्रेक्षक म्हणजे 5 भाग्यवान प्रेक्षक जे असतील त्यांना अनिकेत म्हात्रे, कुमार म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत 70-70 स्पोर्ट्स कडून। धीरज भुईर को विक्की भुईर की जगह पे बुलाया गया है। पहली गेंद दूर कर बैठे हैं वाइट। वाईडने सुरुवात झाली आहे या ओव्हरची। हा बॉल जास्त बाहेर टाकलाय आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत, धावा झालेल्या आहेत 28-28, आणि असा आउट झाला हा ओमी केनी, जो सध्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा निराश। आणि त्याच्यानंतर हे बॅक टू बॅक व्हाईट बॉल येत आहेत, लगातार व्हाईट बॉल। सध्या तरी प्रेशर इथे दिसतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण धावा झालेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये। बल्लेबाज से दूर रख रहे हैं वहां पर धीरज भुईर। देखिए दुनिया में पतली गली आप पकड़ के चले जाए, क्रिकेट में डर के नहीं डट के मुकाबला करना होता है। आपके बार बैकफुट पे गए, हैमट किया, पहले बाउंस पे गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची है, 1 रन। सिंगल डबल देखील महत्वाच्या ठरतात या मॅच मध्ये, कारण त्या एकेरी दुहेरी धावा आल्याच पाहिजेत। त्याच वेळेला स्कोरबोर्ड थोडासा पुढे चालत असतो आणि त्यामुळे या धावा महत्वाच्या ठरणारच आहे, त्याच्यामध्ये शंका नाहीये। एकेरी दुहेरी धावा सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे की तुम्ही कुठेतरी स्कोरबोर्ड चालू ठेवला पाहिजे, आणि ते सध्या तरी पाहायला मिळतंय मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी कडून। और ऋतिक ने जहां पर बारी खत्म की थी वहीं से शुरू किए। धीरज चॉप करने की कोशिश, वाइड यॉर्कर, इसी के लिए तो जाने जाते धीरज भुईर। आलाय आता धीरज देखील फॉर्म मध्ये आलाय, त्याने देखील एक वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, वाईड यॉर्कर परफेक्ट टाकला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। हीच खासियत आहे धीरज भोईरची, कारण त्याच्याकडे पेस जनरेट करण्याची कला आहे। धीरज भुईर फिर ऑफ स्टंप के बाहर, फिर वाइड। इस ओवर में ये तीसरा वाइड है। आणि धीरजची रणनीती एकदम स्पष्ट आहे, त्याला माहिती आहे वाईट बॉल गेले तरी चालतील, परंतु इथे रडार मध्ये द्यायचा नाहीये बॉल, थोडंसं बाहेर ठेवायचं आहे, आमंत्रण द्यायचं, आणि म्हणूनच पाना एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय त्याने डीप मध्ये। हा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी होईल का? डीप मध्ये अजून आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात, मिड विकेट एक लॉंग ऑन सेट केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय। हे क्षेत्ररक्षक सजून धीरज तयार आहे। धीरज ऋतिक के लिए घूम के मारा है, मिस टाइम स्ट्रोक है, फील्डर नीचे, बढ़िया कैच, ऋतिक पाटिल आउट। ट्रॅप केला, गॅम्बल खेळला आणि पहा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकत होता, तर ऑन साइडला मारला यावेळेला ऋतिकने, कारण एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता डीप मध्ये, म्हणूनच त्याने हा फटका निवडला आणि याच्यामध्ये फटक्यामध्ये तो फसलाय।
हा होता ट्रॅप. आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण ऋतिकसाठी एक्स्ट्रा कव्हर ठेवल्यानंतर ऑन साइडलाच मारायला जावं लागणार होतं त्याला, आणि त्याने तेच केलं. विकी भोईरने कोणती चूक केलेली नाहीये. तो मिडऑफ पासून धावत गेला मिडॉनच्या दिशेने आणि त्याने तो झेल टिपलाय. काल मी या प्लेअरच्या विषयी चर्चा केली होती. कमलेश पाटील थोडासा इंजर्ड आहे आणि मगाशी सांगितलं देखील होतं कॅप्टनने त्यांच्या, परंतु तरी देखील तो गावासाठी खेळतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. तो जखमी आहे, परंतु जखमी वाघ आणखीन घातक असतो. तो वाघ आलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. कमलेश पाटील, देखना है, फिर से देखते हैं कि किस तरह से आउट हुए वहां पर ऋतिक पाटिल. आइए देखते हैं जिस तरह का विकेट था. बहुत दूर से खेला था वहां पे. आणि याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय वरुणेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. ग्रामीण गटातून पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक आपण ठेवलं या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आता क्वार्टर फायनल मध्ये या लढती रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरुण पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना रंगत असताना धीरज भोईर, ओ फिर कट के अंदर की जानिब गेंद आई थी. टर्न करना चाहते थे ऑन साइड में, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद चली गई बल्ले को छूने के बाद. तिसरं षटक सध्या सुरू आहे. धावा झालेल्या आहेत 31. 2 फलंदाज बाद आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एका धावेची भर होते. आता धावा झालेल्या आहेत 32. षटक क्रमांक 3 चालू असताना टार्गेट सेट करायचंय. वरुणेश पाटील साहेब ज्यांचं नुकतंच इथे आगमन झालंय. 70-70 चे प्रवर्तक तारीफ सय्यद सर तिथे उपस्थित आहेत. आणि सध्या तीच चर्चा आहे, सध्या कुठल्या मॅच मध्ये रंगत येईल. हा पहिला सामना, हा देखील रंगेल असं मला वाटतंय, कारण क्वार्टर फायनलची लढत आहे. कोणाला इथे हारणं पसंत नाहीये. ओ बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, ड्राईव्ह केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. मागचा पाय वाकवला लवकर आणि शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मध्ये लवकर येऊ शकलेला नाहीये. हेच ते कारण होतं की जिथे संपर्क दिसलेला नाहीये बॅट आणि बॉल मध्ये बॅटर विशाल पाटील कडून. आपकी बार गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन पे, फील्डर मौजूद है. एक और विकेट. फसली आता यांची इनिंग. या इनिंग मध्ये ब्रेकवर ब्रेक लागतात, कारण ऋतिक पाटील परतला, त्याच्यानंतर कमलेश मैदानामध्ये आला आणि त्याचबरोबर कॅप्टन देखील आता परतलाय डगआउटच्या दिशेने. विशालने टॉस जिंकला, सांगितलं आम्ही बॅटिंग करणार, परंतु एका पाठोपाठ धक्के बसतात टीमला. तो देखील आता डगआउटच्या दिशेने चाललाय. या टीमकडे विवेक शेलार नावाचं देखील एक अस्त्र आहे, कारण विवेक शेलारने पहिल्या मॅच मध्ये जेव्हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला त्यावेळेला त्याने बॅटिंगही केली होती. त्याने एक षटकार मारला होता. दुसऱ्या मॅच मध्ये तो उतरला, त्याने त्याही वेळेला पहिल्या बॉलवर सिक्सर मारला. परंतु आता मैदानामध्ये नवीन फलंदाज कल्पेश पाटील, दोन्ही बंधू आता खेळताना दिसत आहेत. काल देखील आपण पाहिलं 2 ब्रदर्स खेळत असताना पाहायला मिळाले. आज देखील 2 भाऊ या खेळपट्टीवर दिसत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पंचांचा इशारा आलाय. बॅटिंग पॉवर प्ले विकेट गमावल्यानंतर घेतलाय. ही रणनीती एवढी योग्य आहे का याच्याविषयी चर्चा होईल, परंतु विकेट गेली आणि त्याच्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. कुणाल सर, दोनों शॉट को देखिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद निकल रही थी, कोन बना रही थी, और अगेंस्ट दी स्विंग शॉट को खेला. यही कारण था कि दोनों बैटर आउट हुए. जब समय रहेगा तो दोनों विकेट को हम देखेंगे. ये जानबूझकर बल्लेबाज के उस जोन में गेंद को रखा था धीरज भोईर ने, और ये जो चेंजेस थे वो सफल रहे. 5 रन देके 2 विकेट. अब दूर वाले छोर से विक्की भोईर को बुलाया गया है कि डगआउट विवेक शेलार पिंच हिटिंग अच्छी करते हैं. वाना आता करावे लागतील ते महत्वाच्या धाबा कराव्या लागणार आहेत तुम्हाला. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही घेतलाय. पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग करणं गरजेचं आहे. विक्की भोईर अंदर आती हुई गेंद, बल्ले का सिरा छूकर थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन. चांगला कट इथे आपण पाहतोय. थोडस लेट खेळला, आतमध्ये येणारा बॉल दिशा दिली थर्ड मॅनला. इथे बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषा पलीकडे. गलीमध्ये एक फिल्डर होता, त्याला मात्र चकमा देत बॉल गेलाय.
थोडंसं लेट खेळला, बॉलला येऊ दिलं जवळ आणि त्याच्यानंतर कट केलं शरीराजवळून. बॉलला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. चांगला फटका. कधी कधी आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते ना, ते याच फटक्यांमुळे. देखना फटका. श्याम पाटील देखील आलेले आहेत वाघबीळ गावातून, त्यांचंही स्वागत आहे. ओ तीखा जवाब दिया है वहां पर विकी भोईर ने. हेच तर काम आहे विकी भोईरचं. त्याच्या विरुद्ध अटॅक झाला की लगेच तो वेगवान बॉल टाकतो, त्याचा ब्रह्मास्त्र. हेच त्याने केलं होतं ओमी केनीच्या विरुद्ध आणि आता तो करताना दिसतोय कमलेश पाटीलच्या विरुद्ध. वाईड यॉर्कर थेट विकेट कीपरच्या हातात. डॉट. लेकिन मैच की नब्ज को धीरज भोईर के ओर ने पकड़ा है. आपकी बार घूम के मारने की कोशिश. ओ माय गॉड, व्हाट अ एथलेटिक एफर्ट. धीरज आहे तिथे. धीरज असल्यावर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. धीरज हा असाच खेळाडू आहे. मी त्या दिवशी उल्लेख केला होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो 100% देण्याचा प्रयत्न गावासाठी नेहमीच करतो. बॅटची कडा घेतली, तो तैनात होता फाईन लेगला आणि तिथून त्याने तो डायव्हिंग एफर्ट, माफ करा, शॉट थर्ड मॅनला होता आणि तिथून त्याने तो डायव्हिंग एफर्ट दाखवलाय. बॉल हातातून निसटला त्याच्या, परंतु चांगला प्रयत्न होता. विकी भोईर पैरों पे निशाना, सवाल पूछा वहां पर, रन आता हुआ कवर से गेंद को उठाया और यहां पर यस नो और वेट का मिश्रण नहीं. और ये देखिए मुस्कुराहट इस वक्त सुमित डिगले के चेहरे पे. खेळपट्टीवर ताळमेळ नाहीये दोन्ही भावांचं, हे इथे पाहायला मिळालं. आणि कल्पेश जास्त नाराज वाटला कमलेशवर, कारण जिथे एकच धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला बॅटर कमलेशने आणि लगेच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कल्पेश पाटील बाद झालाय. एकच बॉल तो खेळला आणि तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये परततोय. त्याच्यामुळे तो दबाव आता सातत्याने बनेल. मौलिक 11 चेंज द गेम वडवली आहे टीमवर आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आकाश आलाय फलंदाजीसाठी. सर आपको लगता नहीं कि ये फिर जिस तरह अंडरस्टैंडिंग नहीं रही और जिस तरह ये रनआउट हुआ, हम कह सकते हैं पारिवारिक रनआउट. तेच तर मी मगाशी उल्लेख केला की दोन्ही भावांचं ताळमेळ खेळपट्टीवर दिसलेलं नाहीये. अपील होती आणि जो इम्पॅक्ट होता, जो स्टंपला मिसिंग करून जाणारा बॉल होता, हेच अंपायरने ओळखलं आणि सांगितलं नॉट आउट. इथे तर फ्रेममध्ये देखील नव्हता कल्पेश. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसला. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली आहे. टीमला धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 38. चेंज द गेम वडोली का गेम चेंज होता हुआ ऋतिक पाटिल के विकेट के बाद नए बैटर मैदान में आए. कमलेश पाटिल का साथ निभाने के लिए आकाश पाटिल. और 30 रन 4 विकेटों के नुकसान पे वरुण पाटिल साहब की शाम आप सभी के नाम. विक्की की गेंद फिर हार्ड लाइन पे रखा था, फ्लिक करना चाहते थे, फिर जोखिम भरा रन आणि लेग बायचाच इशारा, कारण बॉडीच्या आतमध्ये बॉल आला पडल्यानंतर झपकन लागला शरीरावर आणि तिथून एक धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात ती धाव वाढताना दिसते. 39 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुपर 8 मध्ये रंगत असताना एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. या स्पर्धेमध्ये 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये आगे रखी हुई गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है गेंद को 4 रनों के लिए. बेहतरीन शॉट कमलेश के बल्ले से. फुलर लेनचा बॉल होता, थोडासा फुलर लेनचा बॉल आणि बरोबर मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय, कारण बॅटिंग पॉवर प्ले शेवटचा बॉल होता, त्याच्यावर तुटून पडणं गरजेचं होतं आणि म्हणूनच तेच केलंय. कमलेशने थोडासा शफल झाला, समोर फोर्स केला, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केलं, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन येतोय. 70-74 आणि या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 43-43. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद, 43 धावा. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. आपण पाहतोय सध्या मौलिक देखील इथे उपस्थित झालेला आहे. मौलिक रवी शेठ घरत यांचे चिरंजीव आहेत, त्याचबरोबर प्रेम शेळके मेंटॉर आहेत, त्याचबरोबर जॉन्टी दादा यांचं देखील इथे आगमन झालंय. रवी शेट्टी यांचे बंधू आहेत आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय श्याम पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि हे आमचे प्रेक्षक मायबाप हे मात्र संध्याकाळपासून इथे उपस्थित आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या प्रत्येक स्टँड मध्ये जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण या स्पर्धेची चर्चा आता प्रत्येक गावात होऊ लागलेली आहे. 4 ओवर 43 रन, 3 ओवर बचे हैं.
आगे की कहानी सुनते हैं मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते की जुबानी. हे पहा प्रेक्षक संध्याकाळपासून ते इथे आलेले आहेत आणि आपली सीट त्यांनी बुक केली आहे, कारण त्यांना माहिती आहे नंतर जागा मिळत नाही या स्पर्धेमध्ये. सगळेच्या सगळे स्टँड भरले जातात आणि आपण पाहिलं पहिल्या दिवसाच्या अभूतपूर्व यशानंतर लगेच 2 स्टँड देखील आपण वाढून घेतले. त्याच्यासाठी रुपेश मंडप डेकोरेटर्स रुपेश पाटील यांचं मनपूर्वक आभार. खेळपट्टी ज्यांनी बनवली जयेश पाटील केवनी दिवे त्यांचं मनपूर्वक आभार आणि वरुणेश पाटील फाउंडेशन. या अशा विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. हा पहिला धक्का इथे बसला होता. आउट होणारा फलंदाज होमी होता. त्याच्यानंतर ऋतिक पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कारण शॉट फसला त्याचा. कव्हर्स फिल्डर सेट होता. विकी भोईरने हा झेल टिपला होता. सेकंड विकेट डाऊन. त्यानंतर विशाल पाटीलचा फटका फसला आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपण्यात आला आणि त्यानंतर कल्पेश रनआउट झाला, जिथे आवश्यकता नव्हती, कारण इम्पॅक्ट या बॉलचा लेग स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून 2 धावा घेण्याचा प्रयत्न कल्पेश तयारच नव्हता. कमलेश धावत सुटला आणि चौथी विकेट गमावली. 4 विकेट गमावलेले आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपलेले आहेत. कल्पेश नाराज आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 80+ करावे लागणार आहेत. बॉल हवेत आहे. फोर्स केलाय मिड ऑफ आतमध्ये. मागे धावतोय फिल्डर. ओ प्रयत्न सुरू होता विकीचा. निसटला हातातून झेल. बॅकअप मिळते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. विकीने लवकर अंतर कापलं. त्याचं कारण आहे त्याच्याकडे हाईट आहे. मुश्किल अवसर था फिर मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, बढ़िया एफर्ट था वहां पर, लेकिन छिटक गई गेंद हाथों से. पहले ओवर में 5 रन देकर 2 विकेट. ऑन साइडला परत एकूला स्लॉक करण्याचा प्रयत्न. थोडस खाली राहतोय बॉल. त्याचमुळे जो संपर्क पाहिजे होता तो मिळालेला नाहीये. एकच धाव इथे ऍड केली जाईल. टोटल मध्ये धावा झालेल्या 46, 46 धावा. कमलेश आणि आकाश आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे, कारण टीम मध्ये विवेक देखील आहे. धीरज भुईर की हम वाइड्स को निकाल देते हैं तो फिर बल्लेबाजों पे उन्होंने शिकंजा कसा है. एक्झॅक्ट खतरनाक बॉलिंग केली आहे. चांगले एफर्ट दाखवलेले आहेत. प्रयत्न फिल्डिंग मध्ये देखील धीरज भोईरने चांगले केलेत. मगाशी कॅच घेत असताना तो प्रयत्न त्याचा अपयशी जरी ठरला तरी चर्चा आहे. वेगवान बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. डाऊन द लेग. लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. यही तो 2 धारी तलवार रहती है. आप यॉर्क कराने में कभी लाइन को खराब कर बैठते हैं और कभी ओवर पिच कर बैठते हैं. 47 धावा. 47. हळू धावसंख्येला आकार येतोय. एकूण एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. ज्यावेळेला तुम्ही टार्गेट सेट करण्यासाठी उतरलेला आहात मैदानामध्ये. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. 2 फिल्डर धावत आहेत. डीप मधून फिल्डर आलाय. पॉइंटला फिल्डिंग. रनआउट चान्स. आणखीन एक धक्का. रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वी विकेट गमावली आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवलीने. खराब रनिंग बिटवीन द विकेट. देखिए कुणाल सर, क्रिकेट का मंत्र ये है कि गेंद अगर विकेटों के पीछे जाती है तो नॉन स्ट्राइक का कॉल चाहिए, सामने जाती है तो स्ट्राइकर एंड का कॉल चाहिए, और दोनों को एक दूसरे को देखना ज़रूरी होता है. यस नो और वेट का मिश्रण होना चाहिए. वो नज़र नहीं आ रहा है इस वक्त. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडावली भी. मरता क्या ना करता. प्रिंस ऑफ भिवंडी और पीटीसी एक्सप्रेस विवेक शेलार को अब बल्लेबाजी को भेजा है. काफ़ी क्षमता है बड़े बड़े स्ट्रोक्स लगाने की. फिर से देखते हैं किस तरह रन आउट हुए. स्विच हिट खेला. बल्ले पे पूरी तरह नहीं आई. 1 रन बना. दोनों खिलाड़ी को देखिए, देख ही नहीं रहे एक दूसरे को, और ये रन आउट होता हुआ. विवेक शेलार तो आता आलाय फलंदाजीसाठी आणि महत्वाचा खेळाडू आहे प्रिन्स भिवंडीचा. त्याच्याकडून धावा पाहिजेत. मौलिक 11 चेंज द गेम वडवलीला. कमलेश पाटील ने आतापर्यंत 6 बॉलमध्ये 11 धावा केल्यात. चौकार मारलेले आहेत. फुललेनचा बॉल. अपील होती. अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास थोडासा कमी आणि त्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल. बॅटला लागलाय. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 49. 49. कुणाल सर, अगर
विवेक शेलार के हम पिछले रिकॉर्ड देखते हैं तो इस तरह की स्थिति में उन्होंने आके रन बनाए. हो, मी मगाशीच उल्लेख केला होता. पहिल्याच मॅच मध्ये येऊन षटकार मारला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता विवेक शेलारने. सध्या चर्चेमध्ये नाव आहे विवेक शेलार. बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये, बॅटिंग करावी लागणार आहे विवेक शेलारला, कारण दबावमध्ये संघ आहे, विकेट गमावल्यात. अशी बॉलला पाठवलंय, पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तोडफोड, विवेक वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड, सिक्सर. कमाल का शॉट, कमाल की ताकत भी थी शॉट में. मेरे ख्याल से तीसरा मैच है जहां पर पहली गेंद पर सिक्सर से खाता खोला है. ये देखिए, घुटना टेक और सिक्सर देख. मैंने पहले ही कहा था कि इस तरह की स्थिति में उनका पूरा इतिहास है, चाहे ग्रामीण क्रिकेट हो, चाहे सिटी क्रिकेट हो, चाहे ओपन क्रिकेट हो, वो आकर रन बनाते ही हैं. एक्झॅक्ट. आणि आपण पाहतोय तिन्ही मॅच मध्ये कमालीचा खेळ केला हा चिमुकला. सध्या पाहायला मिळतोय सामन्याचा आनंद घेत असताना. मी मगाशी देखील म्हटलं होतं प्रत्येक वयोगटातील मुलं येतात या स्पर्धेमध्ये, आनंद लुटण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि खऱ्या अर्थाने हेच तर सगळ्यात मोठं यश आहे वरुण पाटील साहेबांचं त्यांच्या या स्पर्धेचं. पुढचा बॉल ओरपिच बॉल होता, बॅक टू द बॉलर, खेळलाय, नाही मिळणार धाव, डॉट बॉल येतोय. विवेक शेलारला आता मात्र शांत ठेवले. धीरजने ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. आकड्यांचा खेळ आहे स्क्रीनवर. 5-5-5 आकडे सध्या पाहायला मिळतात. 55ला 5, ओव्हर नंबर 5 समाप्त. देखिए, यहाँ सराहना करूंगा मैं धीरज भुईर की. 2 ओवर 17 रन और कुल मिलाकर 2 विकेट. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, एक भव्य दिव्य दालन आणि हा मॉलचं निर्माण होत आहे आपल्या नाशिक हायवेवर, मुंबई नाशिक हायवेवर भिवंडी मध्ये. आणि भारताच्या बाहेरचे परदेशी देखील अनेक ब्रँड्स या आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय लवकरच. आणि त्यामुळे नक्कीच या मॉलला भेट द्या, आपली खरेदी करा आणि खरेदीवर भरपूर सारे डिस्काउंट्स तुम्हाला मिळतील आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये. सर, क्या सोच रहेंगी यहाँ पर बचे हुए 2 ओवर में? विचार हाच आहे की धावा झाल्या पाहिजे ही चिमुकली. काल देखील आपण पाहिलं होतं, लहान लहान मुली येतात, सामन्याचा आनंद घेतात, क्रिकेट मनामध्ये रुजवतात आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे कुटुंब प्रमुख अशाच लहान मुलांना घेऊन येत असतात. आणि नक्कीच एक पायंडा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पडतो की वरुणेश पाटील साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर 6 रात्रीमध्ये तुम्हाला फक्त मेजवानी मिळेल. इथे आनंद लुटला जातो क्रिकेटचा. परत एक वेळा बॉल मागे चाललाय, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. रन कैसे बन रहे हैं जरूरी नहीं, रन आना जरूरी है. और स्ट्राइक अब विवेक शेलार के पास आया है. 56 धावा, 5 फलंदाज बाद. आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आले. हळूहळू स्टँड आता भरायला सुरुवात झाली आहे, कारण मी मगाशीच म्हटलं होतं ही अशी परिस्थिती आहे इथे, युद्धजन्य म्हणणार नाही परंतु इथे अशी परिस्थिती निर्माण होते की कुठेच जागा उरत नाही. मुंगीलाही शिरायला जागा नसते या मैदानावर. कारण ही अशी स्पर्धा आहे. शफल झाला आणि बॅटची कडा घेतली का हे पाहावं लागेल. अपील आणि ती उचलून धरली, आता उचलून धरली, कारण बॅटर जसा शफल झाला होता ते दिसतच होतं की बॅटर आउट आहे आणि तो निघण्याच्या तयारीत होता, त्यानंतर थांबला, पंचांनी सांगितलं आउट है. देखिए, मेरा अपना मानना है कि ताबूत में आखिरी कील है. जिस तरह विवेक शेलार आउट हुए हैं, ये बल्लेबाजी के ताबूत में आखिरी कील है. यहाँ पर अब चिंता ये है कि विकेटों को हम देखें तो 6 विकेटें अब तक गंवाई है मौलिक 11 चेन द गेम वडावली भी ने. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए. ये खासियत है प्रथमेश ठाकरे की. आगे रखी हुई गेंद थोड़ा अंदर कटी, ऊपरी सिरा विकेट कीपर के पास. नक्कीच बॅटर पहिलेच निघण्याच्या तयारीत होता, पंचांकडे पाहिलं आणि त्याच्यानंतर पंचांनी आउट दिलं, त्यावेळेला निघाला.
विवेकचे काही याच्यामध्ये चुकलेलं नाहीये, कारण बॅटची कडा जशी घेतली होती तसा तो निघण्याच्या तयारीत होता. नाही, हेच पाहिजे क्रिकेटरकडे, हे गुण पाहिजेत. इमानदारी पाहिजे. ऑफ ब्रेक बॉल होता, बॅटची कडा घेतल्यानंतर पहा विवेकने थोडंसं एक नजर टाकली पंचांकडे, तो निघण्याच्या तयारीत होता, परंतु त्याच्यानंतर अंपायर आऊट देत नाहीत, मग तो थांबला, मग अंपायरने आऊट दिलं. लेट कटचा प्रयत्न होता, सरळ विकेट किपरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. लगातार डॉट बॉल येत आहेत प्रथमेश ठाकरेकडून. धावा झाल्या 56, 6 फलंदाज बाद. काय बॅटिंग टीम रिव्ह्यू अंपायर? येस, व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम DRS नाही घेतलाय ना, कारण ते ऍक्शन रिप्ले दाखवल्यानंतर लगेचच करतील. घ्या, ते सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्या चाली सगळ्यांना माहिती आहेत क्रिकेटमधल्या. पहिले घेतला, त्यानंतर जसा ऍक्शन रिप्ले आला कमलेशने बघितलं मेगा स्क्रीनवर आणि लगेच सांगितलं नको आम्हाला रिव्ह्यू. जो घेतला तो घेतला. अंपायर तुम्ही देखील लक्ष ठेवा. व्हाईट बॉलसाठी DRS घेतलाय बॅटिंग टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग टीमने. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने टॅप केलाय, त्याच्यानंतर कमलेशच्या चेहऱ्यावर स्माईल होती, ती सगळं काही सांगून जात होती, कारण कमलेशलाही माहिती आहे. एक सिंगल इथे मिळते, या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 57, 57. किफायती गेंदबाजी कर रहे हैं प्रथमेश ठाकरे. एक बात है कि 70-70 का टेलीकास्ट कोई भी इससे छुप नहीं पाएगा. प्रीतिशा 11 अर्नाळा आणि त्यांच्या विरुद्ध पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. जित भोईर या लवकरात लवकर टॉस साठी. अर्नाळा टीमचे कॅप्टन प्रशांत, आपण देखील लवकरात लवकर या. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये जाईल का, डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 59. आता इथून पुढे 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पुढच्या 7 बॉलमध्ये 20 आल्या, 80 झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है कमलेश पाटिल पे. उनकी आंखें भी जम गई है, बहुत देर से खेल रहे हैं. बॉल हवेत आहे, जास्त उंच चाललाय, डिस्टन्स मिळालंय, बॉल सीमा पार येतोय, षटकार, गगनचुंबी सिक्सर. कमेंटेटर्स कर्ज काम कर गए. पहला कॉन्फिडेंट लुकिंग शॉट कहेंगे हम कमलेश पाटिल के बल्ले से. लेन में चूक गए थे वहां पर प्रथमेश ठाकरे. फ्रंट लेग को उन्होंने खोल दिया और गेंद को स्वंग कर दिया ऑन साइड में मिड विकेट पर 6 रन. या षटकाराच्या मदतीने नवसंजीवनी आली आहे या डावाला, कारण षटकार पाहिजे होता. मी 20 धावा म्हटलं होतं, एक षटकार आलाय, आता 15 करायचे आहेत. त्यावेळेला 80 होतील, कारण एक मोठा षटकार 59 होत्या, 6 आल्या, 65 झाल्या, 15 केल्या, 80 झाल्या. आणि त्याच्यामुळे ती चर्चा आहे. मामा भांजे ही जोडी सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. विकी सांगतोय सचिन नाईकला कानमंत्र देत असताना. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक. स्वर्गीय सदाशिव बाराम पाटील स्टँड पहा, हळूहळू तोही भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय दीपक काळन स्टँड, तिथे देखील प्रेक्षक आहेत, मोठ्या संख्येने तेही आलेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे, सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. स्वर्गीय सदाशिव बाराम पाटील स्टँड मध्ये देखील प्रेक्षक येत आहेत, आपलंही सगळ्यांचं स्वागत आहे वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने. कॅप्टनने टॉस साठी यायचंय, लगेच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. आणि हा फायनल कॉल आहे. प्रीतिशा 11 अर्नाळा, पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. सेकंड मॅच. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, बॉटम हँडचा वापर, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 80 च्या दिशेने वाटचाल केली जाते, त्याचमुळे टाळ्या वाजतायत. माहिती आहे या धावा खूप महत्वाच्या आहेत. कमाल का क्रिकेट, अच्छी गेंद, अच्छा शॉट, अच्छे रन. सचिन नाईक टीम के कैप्टन डेथ ओव्हर कर रहे. शुभम पाटील हा महत्वाचा खेळाडू आहे. शुभम देखील नेहमीच बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. ओ उडवलाय बॉल, फिल्डर आहे डीप मध्ये, विकी भोईरचा झेल, लॉंग ऑफला, फलंदाज बाद.
खराब शॉट वहां पर खेला है, मौका था उनके पास, जूजी ऑफॉली थी, लेकिन परफेक्ट नहीं खेल पाए शुभम पाटिल। देखते हैं किस तरह से आउट हुए थे वहां पर। हालांकि विकी भोईर ने 2 ओवर किए, धीरज ने 2 ओवर और प्रथमेश ठाकरे ने 2 ओवर। डेथ ओवर में कैप्टन आए सचिन नाइक, अनुभव उनके पास बहुत ज्यादा है। रीजन ये रहा था कि दूर से खेला था शॉट को। डेथ ओवर करना चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, ये सब के बस का नहीं है। इसके लिए जिगरा गेंदबाज चाहिए। 22,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. आणि जर 10,90,000 सबस्क्रायबर झाले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 प्रेक्षकांना प्रत्येकी 1,000 रुपये. अनिकेत मात्रे, कुमार मात्रे यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स कडून. म्हणजे अजूनही आपण पाहतोय 2,100 राहिलेले आहेत फक्त. ओ पुढे टाकलेला बॉल होता, पायच चाललेले नाहीयेत बॅटरचे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, धावा मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. ऐसे ही थोड़ी कहा जाता है, एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. विकास पाटील याच्याकडे देखील अनुभव आहे. विकास नेहमीच मोठे फटके मारतो डेथ ओव्हर मध्ये, परंतु सध्या तरी विकासला शांत ठेवलंय सचिन नाईकने. ओ परत एक वेळा यॉर्कर. विकासला देखील शांत ठेवलंय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकासच रनआउट होईल. आता शेवटचा कॉल आहे. टीम प्रितिशा 11 अर्नाळा, पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळण, दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर यायचे टॉस साठी. Great bowling from Sachin Naik in death over. He used his experience. So far, consider only 2 runs. Have a look at that. Another wide Yorker. And finally, Vikas sacrificed his wicket for Kamlesh Patil. भरपूर रनआउट. हा तिसरा भाऊ आलाय आता रुपेश पाटील. तिन्ही भाऊ आहेत, कमलेश, कल्पेश, रुपेश. आणि भावांसाठी देखील ही स्पर्धा गाजली असं म्हणायला हरकत नाहीये. भावेश पवार, ऋषभ पवार, त्याचबरोबर पवन केने, मेघराज केने, केतन मात्रे, किरण मात्रे, हे सगळे भाऊ खेळलेत. ओ क्लीन बॉल्ड, दांडक काढले, दांडी गुल केली आणि कुठे चाललाय स्टंपा. शतपावली करण्यासाठी सचिन नाईक ने परत एक वेळा स्ट्राइक केली है. वाकई में डंडा गया सैर करने, बहुत दूर जाके स्टंप्स गिर गया है. पेस में बीट किया था वहां पर कमलेश पाटिल को. आइए देखते हैं, बहुत दूर चले गए थे शॉट खेलने के लिए. कई कमेंटेटर्स है जो कहते हैं कि बल्लेबाज कसारे में थे और गेंद करजत में थी. खराब शॉट, लॉन्ग वे शफल. फिर से देखते हैं दूसरे व्यू से कितने दूर जाके स्टंप्स गिरा है. एक गेंद बची है और कुणाल सर 67 पे मानो गाड़ी अटक गई है. हो एक्झॅक्ट 67 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 80चं स्वप्न ते स्वप्नच राहिलेलं आहे या मॅच मध्ये. आणि काय गोलंदाजी केली आहे कॅप्टन सचिन नाईकने. त्याने सांगितलं होतं टॉसच्या वेळेलाच आमचा भरोसा आमच्या गोलंदाजीवर आहे आणि त्याने ते करून दाखवलंय. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. 67 धावा झाल्यात आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या सचिन नाईकने. तालियां बज रही है, दाद दी जा रही है उनको. क्या कमाल की गेंदबाजी उन्होंने की डेथ ओवर में. देखिए ये जो 2 रन दिए ये कहीं ले ना डूबे चेन दी गेम वडोली को. चला तर आता धावा झालेल्या आहेत या पहिल्या डावामध्ये. 67-68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वाशी इंडियन्स दारावेला. परंतु आता वेळ झाली सेकंड मॅचच्या टॉसची. टॉस केला जाईल प्रितिशा 11 अर्नाळा आणि पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळमध्ये. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील आपल्याबरोबर चंदू शेटे सर.
धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आज अतिशय महत्त्वाचा दिवस, सुपर 8चा दिवस आहेत आणि प्रेक्षकांनी मैदान फुल भरलेलं आहे. आणि अशा वेळेला मात्र दोन अशा टीम पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर जित भोईर वाकळणचा डंका, डोंबिवली परिसरात एक बलाढ्य संघ, महाराष्ट्रातील एक नामवंत संघ, आणि हा एका बाजूला पाहायला मिळेल ज्यामध्ये केतन म्हात्रे देखील पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळ्याचा संघ आहे. तर दोन वेगवेगळ्या विभागातील बलाढ्य टीम आहेत आणि आपण आहोत कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आमच्याबरोबरने रमेश कराळे साहेब जोडले गेलेले आहेत, जे सचिव आहेत आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडीचे. त्याचबरोबरने किसन साहेब देखील आमच्याबरोबर जोडले आहेत, महेश पाटील साहेब आहेत आणि भालचंद्र पाटील साहेब देखील जोडलेले आहेत, कराळे साहेब देखील जोडले गेलेले आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि मी कराळे साहेबांना विनंती असेल या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस करायचा आहे. हेड कॉल केला आणि हेड चालले. आमच्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून आभारी आहेत. आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन बरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत, कारण अगदी महत्त्वाची मॅच आहे. आता सेमीफायनल, कारण या स्पर्धेची सेमीफायनल काय असते तुम्ही अगोदर पाहिलेली आहे. तर या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची मॅच आहे. अर्नाळ्यासारखा संघ आहे. जीत निर्णय काय असेल आणि आता टीम पुन्हा एकदा उभारी घेतली आहे, काय म्हणाल? नक्कीच आम्ही टॉस जिंकला आहे, म्हणजेच फिल्डिंग करू पहिला. आणि आता नॉकआउटचे सामने आहेत, म्हणजेच मेहनतसुद्धा जास्त आहे. तर प्रयत्न असेल जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स करण्याचा. या हंगामात किती नंबर झालेत? 10-12 मारलेत नंबर. आणि अर्नाळ्याबरोबर त्यातल्या त्यात मॅच झाली आहे का या अगोदर कधी? नाही, पहिल्यांदाच खेळतो आहे. अर्नाळ्याबरोबर पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळत आहेत. कालचा एक पराभव आणि त्याच्यानंतर पुन्हा जी टीम उभी राहिली आहे, जे बॉन्डिंग झालं तुमचं त्यांच्याबद्दल? नक्कीच एक पराभवानंतर एक दमछक उडाली होती आणि कुठेतरी कमबॅक द्यायचा होता आणि केतनसुद्धा मॅच घेऊन केला. तशीच अपेक्षा आहे पत्तू करून, जो आयकॉन आहे आमचा. आणि दोन्ही प्लेयर जर चांगले खेळले तर नक्कीच आम्ही पण आहोत सपोर्टला आणि चांगला परफॉर्मन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करू. या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाळ्याचा संघ देखील सध्या चर्चेत आहे. क्वालिफायरमधून पुढे आलेली ही टीम आहे. काय म्हणाल ज्या पद्धतीने तुमची टीम खेळते, जे बॉन्डिंग झालं त्याबद्दल, आणि आता वाकळणसारखा संघ प्रतिस्पर्धी आहे? टीमचं बॉन्डिंग खूप चांगलाच आहे ना. वाकलन जोडीला आम्ही पहिल्यांदाच खेळतो, तर मजा येईल खेळायला. कशा प्रकारचा माहोल तुमच्या गावामध्ये होता ज्यावेळेला तुम्ही इकडे जिंकून तिकडे गेला होतात, किंवा आज ज्यावेळेला तुम्ही इकडे येत होता, ज्यावेळेला तुम्हाला सगळी शुभेच्छा देत होते? गावामध्ये माहोल तर म्हणजे भरपूर माहोल आहे, कारण का इकडे ग्रामीण आल्यातनं चांगली खेळतात आहेत मुलं पण, तर चांगलं वाटतं आहे. गावामध्ये देखील खूप चांगला माहोल आहे. तर ही मॅच ज्यावेळेला होणार आहे ना, सगळ्यांचं लक्ष मॅचवर लागलं असणार आहे, कारण आजचा दिवस महत्त्वाचा, ही मॅचही महत्त्वाची असणार आहे. या दोन्ही बलाढ्य टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 70-70 स्पोर्ट्स पाहत राहा. ग्रामीण धमाका बिग बॅचचं 4थं पर्व. दुसऱ्या डावाकडे जाऊयात. पुन्हा एकदा कुणाल जाते सर आणि त्यांच्या जोडीला सिद्दीक बाबे सर. नक्कीच आपण पाहतोय वरुण एस पाटील साहेबांची स्पर्धा. हे नेतृत्व आपलं, हे यांचं कर्तृत्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे जनक. कल्याण भिवंडीच्या मातीतून उगवलेलं एक नेतृत्व, जे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही तर समाजसेवेचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वरुण सदाशिव पाटील, जनतेच्या मनात घर केलेलं एक विश्वासाचं नाव. नेहमी लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर काम करणारा खरा जननेता. आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी निवड होऊन त्यांच्या नेतृत्वाला मिळालेली एक मोठी दाद आहे. ही केवळ पदाची नव्हे तर जनतेच्या विश्वासाची जिंकलेली लढाई आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी पुढाकार घेतला. उद्योग क्षेत्रात लॉजिस्टिक पार्क, रेडीमिक्स, कॉन्क्रीट, स्टोन क्रशर अशा अनेक व्यवसायात यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. युवकांचा विकास, रोजगाराच्या संधी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची सतत धडपड सुरूच आहे. आणि या सर्व कामांबरोबर गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी आयोजित करत आहेत क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, ग्रामीण बिग बॅश. ही स्पर्धा म्हणजे फक्त खेळ नाही, तर गावागावातील युवकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ आहे. इथे प्रत्येक खेळाडूला मिळतो सन्मान आणि प्रत्येक स्वप्नाला मिळते एक नवीन दिशा. राजकारणात असतानाही क्रीडेला दिलेलं आणि त्यांचा मान आणि खेळाडूंप्रती असलेला आदर त्यांना इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. कारण त्यांच्यासाठी क्रीडा म्हणजे केवळ स्पर्धा नाही,
तर समाज घडवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. वरुण सदाशिव पाटील एक नाव, एक नेतृत्व, सेवा आणि सन्मान यांचं प्रतीक आहे. हॅट्स ऑफ टू यू वरुण एस पाटील साहेब. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण तुम्ही ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं एक अनमोल रत्न आहात. आणि आपण पाहतोय एक प्रतिमा, आपल्या देशाचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं देखील स्वागत आदरणीय वरुण एस पाटील साहेबांनी केलेलं आहे. असा एक जनसेवक, सच्चा नेता, या परिसरातलं नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. चला तर आता जाऊया मॅचकडे. आणि ते नेतृत्व आपल्या स्क्रीनवर आहे. इम्पॅक्ट प्लेअर घेण्यात आलेला आहे. आकाशच्या जागेवर आकाश आलेला आहे. खेल की शुरुआत, वेलकम ऑल ऑफ यू. ये सारी डिटेल बताती है कि वरुण एस पाटिल साहब पर्सन नहीं है, पर्सनैलिटी है, मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी. खेल की शुरुआत, गेंदबाजी के लिए भिवंडी, प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार. पहली गेंद लेंथ में चूक गए, हल्के हाथों से शॉर्ट कवर में खेला, 1 रन भावेश नाईक ने. हलक्या हाताने पुष्करा खुश राहा. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे, सिंगलने खातं उघडलंय आणि धावा करायचेत या मॅच मध्ये 68. त्याच्यामुळे विवेक शेलार चा रोल सगळ्यात महत्वाचा असेल. विवेकला विकेट्स घ्याव्या लागतील. ड्रेसची चर्चा होतीये ग्रामीण बिग बॅश लीगच्या. पहा काय ड्रेसेस बनवण्यात आलेले आहेत 70-70 स्पोर्ट्स कडून. रंगबिरंगी ड्रेसेस. या मैदानावर हलकसं गवत, त्याच्यावर हे रंगबिरंगी ड्रेसेस घालून ज्यावेळेला खेळाडू खेळत आहेत त्यावेळेला गवतावर फुलपाखरू यावेत तसं मनोमन आपल्याला वाटतं. आणि ग्रामीण बिग बॅश साठी बनवलेले हे सगळे कलरफुल ड्रेसेस सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. हा कलर जो पिवळा होता ना, सगळ्यांचंच मन जिंकून गेलाय. विवेक शेलार, सुमित डिगले को हल्के हाथों से खेला है, उन्होंने भी 1 रन. आपको लगता नहीं सर कि विवेक के सामने पिछली 2 गेंदे थोड़ा प्रिकॉश लग रहे हैं बल्लेबाज? हो नक्कीच. विवेकच्या विरुद्ध प्लॅनिंग स्पष्ट आहे. सिंगल डबल घ्यायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल आपण तेच पाहिलं ना, केतन मात्रेने काय केलं. विश्वजित ठाकूर आला, सिंगल डबल घेतल्या, मग केला अटॅक. आता हा प्लॅन ऑफ ऍक्शन हाच आहे. विवेक शेलार, पीटीसी एक्सप्रेस. भावेश नाइक को वाइड यॉर्कर, बल्ला पिच पे फेंक दिया, गेंद बिट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. प्रिन्स ऑफ भिवंडी कॉलिंग एक्सप्रेस बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना वेगवान बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. वाईड यॉर्कर याच्यासाठी तर या खेळाडूची ओळख आहे. 145.2 ऍक्च्युअल फिगर किलोमीटर पर आवर या गोलंदाजाने बॉल टाकला एसपीएल मध्ये. विकेटों में गेंद, गति परिवर्तन, क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं, लेकिन पढ़ लिया था वहां पर भावेश नाईक ने. स्माइल बघा, स्माइल. बॉल जसा टाकला याच्या अगोदरचा वेगवान आणि हा बॉलवर बोट रोल केली होती. फिंगर रोल करत असताना लेग ब्रेकचा प्रयत्न होता आणि जसा बॉल बॅक टू द बॉलर खेळला त्याच्यानंतर स्माइल पा चेहऱ्यावर हलक्या हाताने ढकलला आणि स्माइल देत असताना, कारण माहिती होतं हा फसवा बॉल होता. दोघांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. व्हॉट अ टेलिकास्ट. काय टेलिकास्ट सुरू आहे 70-70 स्पोर्ट्स. 2 विंडोज में दिखाया गया. विवेक की गेंद, अच्छा ऑन ड्राइव, प्रोटेक्शन है पीछे, 1 ही रन बनेगा. विवेक शेलार वो नाम है, मुझे नहीं लगता कि कोई ऐसा ग्राउंड हो जहां पे उन्होंने हैट्रिक ना किया हो. हो नक्कीच एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं. याने ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केली. आता नुकताच राजस्थान रॉयल्सचा कॅम्प होता, तिथे देखील तो ॲज अ नेट बॉलर आपल्याला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन टीम भारतात आली होती, वानखेडेवर त्यांनी गोलंदाजी केली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील खेळलेला आहे. विवेक, अच्छी गेंद, सेंसिबल पुश, कॉपी बुक स्टाइल, 1 रन. इतनी सावधानी विवेक के ओर में बढ़ती जा रही है, मानो विवेक के लिए बल्ला उठाना ही नहीं चाहा. 10,87,900च्या वर, आता 88,000च्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजेच काय फक्त 2,004 सबस्क्रायबर पाहिजे. जर हे कंप्लीट झाले म्हणजेच काय 10,90,000 सबस्क्रायबर झाले 70-70 स्पोर्ट्सचे. जर 5 प्रेक्षक आहेत त्यांना अनिकेत म्हात्रे, कुमार म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि हे दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड आहेत वरुण एस पाटील साहेबांच्या. आणि महेश पाटील देखील ज्यांनी मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी, यांच्या वतीने जे सबस्क्रायबर आहेत, भाग्यवान प्रेक्षक आहेत, त्यांना आजपासून आता आपण आर्थिक स्वरूपात इथे ती बक्षिसं जाहीर केलेली आहेत.
5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येकी 1,000 रुपये 5 प्रेक्षकांना. रिक्वायर्ड रन रेट अब पहली ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ। ये देखिए पहली गेंद फुल टॉस थी, शॉर्ट कवर में खेला, 1 रन। दूसरी भी फुल टॉस थी, उस पर भी बड़ा शॉट नहीं, केवल पुश किया, 1 रन। उसके बाद ये वाइड यॉर्कर चॉप करना चाहते थे और ये गति परिवर्तन, मुस्कुराहट एक दूसरे पे बिखेरते हुए, ये अच्छा ऑन ड्राइव था, लेकिन फील्डर था पीछे लॉन्ग ऑन पे। और ये आखिरी गेंद फिर पुश। ग्रेट ओवर टर्न फ्रॉम प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार। दूर वाले छोर से ऋतिक पाटिल आए हैं, हालांकि इनके पास गति नहीं लेकिन वेरिएशन है। और होना भी चाहिए। फिल्मों में 2 लीड रोल वाले हीरो नहीं रहते, एक साइड वाला हीरो रहता है, लेकिन काम लीड वाला करता है। सुमित डिगले फेसिंग ऋतिक पाटिल। समय लिया जा रहा है। रंग दिखा दिया, रंग दिखा दिया। और वहां पर क्या गजब का कैच है कमलेश पाटील का। कल्पेश पाटील होता डीप मध्ये आणि त्याने हा झेल टिपलाय. नक्कीच कमलेशचाच भाऊ आहे, दोघांची शरीरयष्टी सेम आहे, परंतु इथे मोठी विकेट आली आणि त्यामुळे ओनर्स लाउंज मध्ये खुश आहेत मौलिक, रवी, शेठ घरत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची फॅमिली इथे आलेली. आणि सध्या सुमित ढेकले परतलाय डकआउट मध्ये. सुमित गेलाय आणि नवीन आलाय वारेटचा राजा प्रथमेश ठाकरे. आला रे आला ठाकरे. काफी फैंस फॉलोअर्स लग रहे हैं मैदान में इस वक्त प्रथमेश ठाकरे के। क्या कुणाल सर, मैं आपसे पूछना चाहता हूं, विवेक के सामने आपने बल्ले को नीचा रखा, पहली गेंद आई, उस पर बड़ा शॉट खेलने के, ये जो गेम रणनीति है ये आपके मुताबिक क्या लग रही? नाही, फेल ठरत चालली आहे रणनीती, कारण तुम्हाला अटॅकच करावा लागणार आहे. ठीक आहे, 68 धावा देखील कठीण होऊ शकतात. काल तुम्ही शेवटचा सामना पाहिला असेल, 18 बॉलमध्ये 11 करायचे होते. आरसीसी पेटने मॅच कुठे आणली होती, त्याच्यामुळे या मॅच मध्ये असं एवढं सोपं टार्गेट नाहीये. जरी 68 दिसत असतील, या धावा कठीण होऊ शकतात. मॅच मध्ये येऊ शकतो चेंज द गेम वडवली बी, कारण त्यांच्या नावातच सर्व काही आहे, चेंज द गेम. ते गेम चेंज करू शकतात आणि त्यांनी आता सध्या केलंय. नाराज आहे, निराश आहे, हताश आहे सध्या तरी सुमित ढेकले. ये भी नहीं भूलना चाहिए कि गेम चेंजर गेंदबाज का 1 ओवर बाकी है विवेक शेलार का। विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए ऋतिक पाटिल, कमाल का शॉट है, स्वीप कर दिया है, 6 रन। कॅच पकडला असेल प्रेक्षकांनी तर या फिल्डर आणि जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. बॉल सरळ बॉलला पाठवलं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीप केलं, बॅटला स्वाईप केलं आणि बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हाट अ शॉट. आला रे ठाकरे. मैदानामध्ये आल्या आल्या वारेटचा राजा प्रथमेश ठाकरे चांगली बॅटिंग करतोय. कुछ खिलाड़ियों को स्थितियां और परिस्थितियां बदलती नहीं है, वो अब बदल देते हैं। 6 से खाता खुला है, कुल स्कोर 10। प्रथमेश ठाकरे फिर स्विच हिट है, अब की बार गेंद बैकवर्ड पॉइंट पर 4 रन। नाही थांबणार प्रथमेश ठाकरे, कारण त्याला माहिती आहे सुमित ढेकले आउट झाल्यानंतर तो दबाव बनलाय टीमवर आणि तो दबाव जर झुकारून द्यायचा असेल तर पॉवर प्लेस फोडावा लागेल आणि त्याने पॉवर प्ले फोडायला सुरुवात केली. याच्या अगोदर आपण पाहिलं स्वीप शॉट आणि त्याच्यानंतर हा स्विच मारलाय. मनगट फिरवलं, बॅट फिरवली हातामध्ये आणि त्यानंतर स्विच होता, सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉइंटला 4 धावा. सर आप देखिए, आप दीवार में खिला ठोकते हैं तो कई जगह दिखती है, नाम करना है अगर दुनिया में सर पे चोट खानी पड़ती है और जगह दीवार में नहीं होती, कील को खुद बनानी पड़ती है. वाह वाह, जगह बना दी है वहां पर प्रथमेश ठाकरे ने. फिर
स्लाइस किया है, गैप में गेंद ट्रैवल हुई है, 4 रन। डेलिकेट टच, परत एक वेळा ती शक्ती नाही वापरली तर युक्ती वापरली आहे. बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅट पहा बरोबर दिशा दिली, लेट कट केलाय. ओ फक्त गाईड केलं बॉलला, दिशा दिली आणि गलीचा फिल्डरने प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याबाहेर. 4 रन मिळत आहेत. सबसे बड़ी बात है कि फुटवर्क बहुत अच्छा है, गेंद पे जाकर खेल रहे हैं, गेंद के नजदीक जाकर शॉट लगा रहे हैं. 18 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग, 50 धावा अजूनही पाहिजे सिद्दीकजी या मॅच मध्ये. सर चीजें बदलने में क्रिकेट में समय नहीं लगता है. प्रथमेश ठाकरे आए, 3 गेंदों पे छाए हैं. जिस तरह इस वक्त टेनिस दुनिया पे वरुण एस पाटिल साहब छाए हुए हैं. शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, हवा में गेंद और ये बड़ी विकेट. खराब शॉट, आउट प्रथमेश ठाकरे. आता बदलला हा सामना, सगळ्यात मोठी विकेट आली आहे. याच्या अगोदर 6-4-4, 4-4 चा मार आणि त्याच्यानंतर पलटवार. गोलंदाज ऋतिक पाटील. यस, ऋतिक पाटीलने काल जसं अर्धशतक ठोकलं त्यावेळेला वडवली गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि तो व्हिडिओ मला पाठवण्यात आला होता त्यांच्या गावातल्या अनेक प्रेक्षकांकडून. आणि आता दोन्ही आयकॉनला त्याने आउट केलं या मॅच मध्ये आणि म्हणूनच ऋतिक पाटीलच्या नावाची चर्चा आहे. ठाकरे डगआउट मध्ये आणि आलाय आता नवीन फलंदाज मैदानामध्ये या धारावी टीमचा मिस्टर 360 फलंदाजीसाठी धीरज भोईर. ग्रेट ऑलराउंडर. हमने कई मर्तबा देखा है कि धीरज भोईर कई फॉर्मेट में एज अ ऑल इंडिया आइकॉन खेले, लेकिन थोड़े गर्म पानी में आए. खराब शॉट, एलिवेशन नहीं, गेंद को पड़ा नहीं और ऋतिक पाटिल को मिलने वाली ये दूसरी विकेट और दोनों दिग्गज. हो, दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आणि दोन्ही मोठे धक्के त्याने दिलेले आहेत. प्रथमेशने याच्या अगोदर मोठमोठे फटके मारले होते परंतु त्याच्यानंतर पलटवार इथे करण्यात आलाय आणि एक मोठा धक्का दिलाय. वाह, विवेक शेलार का अंदाज देखिए. प्रथमेश ठाकरे के कान तक अपना चेहरा लेके गए थे. ये नोक झोंक, ये गर्मा गर्मी आपको मिलेंगी तो सिर्फ ग्रामीण बिग बैश में. वरुण एस पाटिल और वरुण एस पाटिल फाउंडेशन प्रेजेंट. रन भी बने, विकेटें भी गिरी. आते ही बल्ला घुमाया था, बच गए. गेंद पहुंची जरूर थी पहले बाउंस पर. विकेट आल्यात या मॅच मध्ये. सगळ्यात महत्वाच्या विकेट, 2 विकेट. 6-4-4 असं काहीसं चित्र होतं आणि ते असे मारले होते. पहा ऍक्शन रिप्लेच. हा पहिला लॅप स्वीप सिक्सर, त्याच्यानंतर 2 चौकार मारण्यामध्ये यश आलं. 2 खणखणीत चौकार मारले. हा स्विच हिटचा चौकार होता आणि त्यानंतर आणखीन एक देखना फटका, लेट कट, डेलिकेट टच, हा चौकार आणि त्यानंतर पलटवार. विकेट आली आहे प्रथमेश ठाकरेची. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटवर स्लाइस झाला बॉल आणि विकेट मिळवल्यानंतर सेलिब्रेशन विवेक शेलारनेही केलं. अशी होती ती विकेट. आणि आपण पाहतोय झेल टिपला हितेश मेहर यांनी अर्नाळ्याचे आहेत, तर सचिन जी कराळे आणि महेश पाटील यांच्या शुभस्ते आपण त्याला इथे शूज देतोय. स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक पहा भरपूर मोठ्या संख्येने आहेत. स्वर्गीय गुरुनाथ कराळे स्टँड मध्ये देखील प्रेक्षक आलेले आहेत. आपलंही सगळ्यांचं स्वागत. स्वर्गीय दीपक काळन स्टँड देखील पूर्णपणे पॅक आहे आणि हा जो प्रेक्षक आहे हितेश मेहर त्याचा सन्मान इथे केला जातोय. अर्नाळ्यावरून खास आलाय तर त्याची टीम देखील पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. स्वर्गीय बाळाराम भास्कर पाटील स्टँड, तिथे देखील गर्दी आहे प्रेक्षकांची, दर्दी प्रेक्षक आहेत. स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँड हा देखील पूर्णपणे पॅक होतोय. स्वर्गीय अनुसया यशवंत कराळे स्टँड, इथे देखील प्रेक्षक आहेत. आपलेही सगळ्यांचं स्वागत. स्वर्गीय सदाशिव बाळाराम पाटील स्टँड, इथे देखील प्रेक्षक येत आहेत. तरुण प्रेक्षक आहेत, आपलं देखील सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कारण वरुण साहेबांची ही स्पर्धा आहे म्हणून तरुण प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला दिसेल. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 3 मध्ये परत एक वेळा विवेक. विवेक कंटिन्यू, फिर फुलर लेंथ की गेंद थी, फिर ड्राइव करते हुए डीप एक्स्ट्रा कवर में. बिल्कुल एक माइंड सेट लेकर बल्लेबाजी हो रही कि विवेक के सामने
रिस्क नहीं लेना है. एक्झॅक्ट. आणि हेच करायचं आहे, कारण काल आपण पाहिलं केतनने हेच केलं होतं लास्ट मॅच मध्ये विश्वजित ठाकूरच्या विरुद्ध सिंगल डबल, त्याच्यानंतर अटॅक. इथे आपण पाहतोय विवेक शेलारच्या विरुद्ध सिंगल डबल, मग अटॅक होईल. ओ स्टेपिंग कोणाचा? बॅटिंग टीमचा. अंपायर कोणाचा आहे? कशासाठी? फिल्डिंग टीमचा नो दिलाय तुम्ही आणि चॅलेंज केलंय. ओके. देखना है कि 70-70 की टीम ने दूध में से पानी को हमेशा अलग किया है. दोस्तों आप देख रहे हैं वरुण एस पाटिल फाउंडेशन और वरुण पाटिल प्रेजेंट ग्रामीण बिग बॅश. आता आपण पाहतोय प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक आलेले आहेत, परंतु मी कालही अनाउन्समेंट केली आहे पहिल्या दिवसापासून आणि आपण व्हिडिओ देखील टाकलेले आहे. मोदी हुंडाई जे शोरूम आहे कल्याणपासून भिवंडीला जाताना किंवा भिवंडीपासून कल्याणला येत असताना आडगाव शाळा आहे. मोदी हुंडाईच्या शोरूम पासून एक रस्ता येतो. आडगाव शाळेचं मैदान पार्किंगसाठी आहे, तिथे येऊन पार्क करा गाड्या आणि तिथूनच डायरेक्ट एंट्री आहे, डायरेक्ट ऍक्सेस आहे तुम्हाला. नो बॉल आहे. येस टीम जे प्रेक्षक टीमवाले जे खेळाडू आहेत जे आपल्या गाड्या लावलेल्या आहेत ना मॅन ऑफ द सिरीजच्या, तिथे गेट आहे, तिथून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. ज्या टीम खेळणार आहेत त्यांच्या माहितीसाठी नो बॉल दिला होता. बॉलिंग टीमने चॅलेंज केला आणि त्यांनी तो आता रिव्ह्यू गमवलेला आहे. त्याच्यामुळे आता एकच रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे आहे. नो बॉल आलेला आहे. बड़ा नो बॉल. यहाँ से पलटवार का मौका है बल्लेबाज धीरज भोईर के पास. विवेक शेलार देखना है वाइड गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई 1 रन और स्कोर में आता हुआ डूबते को तिनके का सहारा बुडत्याला कारीचा आधार 2-2-2-2. मग अशी 5-5-5-5 पाहिलं होतं. 55ला 5 ओव्हरचा खेळ संपला होता. इथे 2-2-2ला 2 आहेत आणि आता सध्या आपण पाहतोय विवेक शेलार फ्री हिट कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे हा बॉल खूप महत्वाचा या मॅच मध्ये. या बॉलवर जर धावा खर्च झाल्या तर मॅच मध्ये वरचं ठरताना दिसेल वाशी इंडियन्स धारावीचा संघ. विवेक धीरज को बढ़िया गेंद बल्ले के आउटर एज पे लगी, गली में गई, 1 रन. पेसचं जनरेशन पा काय वेगाने बॉलिंग सुरू आहे. पेस मध्ये नक्कीच वेगवान गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. पेस मध्ये व्हेरिएशन आहे, कधी कमी गतीने कधी जास्त गतीने आणि त्याचमुळे विवेक शेलारचं नाव चर्चेमध्ये आहे. लेदर क्रिकेटमध्ये, त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि आता या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. फिर आगे रखी हुई गेंद, फिर छोटी बैकलिप का इस्तेमाल, भावेश नाइक का पुश किया मिड ऑफ पे, 1 रन. 23 धावा 23. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू बाद झालेले आहेत एकाच ओव्हरमध्ये. ऋतिक पाटीलने ते धक्के दिलेत. भावेश नाईक आणि धीरज भोईर ही महत्वाची जोडी आहे टीम धारावे साठी. वाशी इंडियन्स धारावे या नावाने संघ उतरलाय या स्पर्धेमध्ये. फुल टॉस गेंद टर्न कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. देखिए पहले जब आप मन बनाते हैं तो यही नतीजा आएगा. विवेक रिचर्ड ने कहा था आप पहली गेंद फेस करते हैं, कमजोर है तो करारा प्रहार करें. सेकंड सीझनचे चॅम्पियन आहेत धारावे टीम आणि नक्कीच विवेन रिचर्ड तेच सांगायचे ते योग्य आहे. कारण कधी कधी संयमही पाहिजे तुमच्याकडे, आक्रमणही तुमच्याकडून होणं गरजेचं आहे आणि परिस्थितीनुसार खेळ जो करेल ना तोच इथे जिंकेल. विवेक शेलार आपके बाद डाउन द ग्राउंड खेला है बहुत ही खूबसूरती के साथ. क्या कमाल का एफर्ट, क्या कमाल का एफर्ट है. 3 रन बचाए हैं कावा ने. कमलेश पाटील उर्फ कावा डिस्टन्स पा किती दूरवरचं त्याने कव्हर केलंय. भरपूर वेगाने धावला आणि विशेष म्हणजे त्याचा जो बॉलिंग आर्म आहे त्या हातामध्ये बॉल थांबला.
आणि इथे बॅटरला असं वाटलं की हा तर चौकार आहे, परंतु कमलेशने वेगाने धावत येऊन बॉल थांबवला आणि आपल्या टीमसाठी या 3 धावा वाचवल्यात. पहा ऍक्शन रिप्ले. ओह, काय फिल्डिंग होती कमलेशची. आणि जो त्याचा डावकुरा हात आहे बॉलिंग आर्म, त्या हातात त्यांनी बॉल पकडला. विवेक चले, आपकी बार लेग स्टंप को छोड़ती भी गेंद वाइड. कहीं ना कहीं एक्स्ट्रा पेस करने की कोशिश में विवेक अपनी लाइन पे कंट्रोल नहीं कर रहे. आणि थोडासा शफल होतोय धीरज. हे पाहता लेग स्टंपला टार्गेट करण्याचाही प्रयत्न आहे, तो उडवण्याचा प्रयत्न आहे. तो स्टंपच्या क्लोज जातोय, लेग स्टंपवर बॉल टाकतोय, परंतु थोडासा बाहेर पडतोय, त्यामुळे या धावा येत आहेत. परंतु एक बॉल कमबॅक करू शकतो, तो प्रयत्न करायला पाहिजे विवेक शेलार कडून. सध्या तरी दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे बॅटिंग टीमचा. चेंज द गेम वडवली बीवर. विवेक अब गति परिवर्तन था, हल्के हाथों से फ्रंट फुट पे आकर टर्न कर दिया गेंद को डीप मिड ऑन में. 1 रन. 27 धावा झाल्या त्या सिंगलच्या मदतीने. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे विवेक शेलारच्या स्पेलचा. 13 धावा त्याने खर्च केल्यात. प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु विकेटलेस आहे आतापर्यंत. या मॅच मध्ये 2 विकेट घेतल्यात, त्यात सगळ्या दोन्ही विकेट ऋतिक पाटीलच्या खात्यामध्ये आहेत. विवेक 1 नो बॉल 2 वाइड करने के बावजूद 11 में 13 ही दिए. विवेक शेलार, वो कमाल की गेंद, पीछा किया था वहां पर, बीट किया. 3 ओवर की समाप्ति कुल मिलाकर रन बने 27 और विवेक शेलार का खौफ बड़ा स्पेल खत्म हुआ. ऑफ ब्रेक बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय आणि त्यामुळे आता ओव्हरची होते समाप्ती. आणि मध्ये एक ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि त्याच्या अगोदर हे जे फिल्डिंगचे दर्जा स्टँडर्ड इथे दाखवले जातात, या विकेट दाखवल्या जातात. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय रिग्नेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट सीझन मध्ये ज्यावेळेला टीम गोरसईने इथे बाजी मारली होती, स्पर्धा जिंकली होती, रिग्नेश 11 गोरसई ब या नावाने संघ खेळला होता. रिग्नेश प्रताप सेठ पाटील. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय येतो आणि त्याच्यानंतर प्रथमेश ठाकरेने चांगले फटके सजवले. 6-4-4 आणि त्यानंतर पलटवार, त्याची विकेट घेण्यात आली, तोही परतला. 2 विकेट गेल्या. पहिले आउट झाला सुमित ढेकले आणि त्यानंतर प्रथमेश. स्वर्गीय डॉक्टर जयदीप श्रीराम पाटील स्टँड. भरपूर प्रेक्षक आहेत, आपलं सगळ्यांचं स्वागत. स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँड, तिथे देखील प्रेक्षक आलेले आहेत. दीपक काळन स्टँड, तिथेही प्रेक्षक आहेत. युवराज वाकसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. ये 70-70 की फैक्ट्री को दिखाया जा रहा है, ठीक हमारे बाईं ओर है. युवराज वाघसाहेब उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीपटू आहेत आणि पंचही आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे पोलीस बांधव, आमचे मान्यवर जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. जाधव साहेब जय महाराष्ट्र, आपले सहर्ष स्वागत. काल आपण पाहिलं सिनियर PI मस्के साहेब यांचं देखील आगमन झालं होतं या क्रीडा नगरीमध्ये, पुनगाव पोलीस स्टेशनचे. 4 में 41 चाहिए और माइक्रोफोन पर वो आवाज जो इस मैच को और कट टू कट ली जाएंगी. सर कुणाल दाते, मैच अभी भी 50-50. देखना है कि विवेक को जो संभल के खेला था उसका कुछ रिजल्ट आता है या नहीं. मॅच टाइमचे ओनर केतन बर्गे आणि सुरेश मानकर यांचं इथे आगमन झाले, आपले स्वागत. फुल टॉस बॉल होता, विकेट मिळू शकते. आली विकेट, आली विकेट. विकेटने मॅच मध्ये कहाणी बदलेल. मोठा धक्का बसलाय. धीरज भोईर परतलाय आणि या मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. मौलिक खुश आहे, त्याचबरोबर जॉन्टी दादा खुश आहेत, त्याचबरोबर प्रेम शेळके तिथे खुश आहेत, श्याम पाटील खुश आहेत. सामन्यामध्ये कलाटणी आली आहे. धीरज भोईर आउट. कुणाल सर, मुझे तो लगता है कि वाशी इंडियंस धारावाहिक के लिए मिड ऑन और मिड ऑफ, ये 2 जो पोजीशन है वो कातिल बन गई. 31,000 31,000 ऑनलाईन व्ह्यूअरशिप सध्या आपल्याला प्राप्त होते. त्या सगळ्याच 31,000 प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. 70-70 स्पोर्ट्स वर लगेच सबस्क्राईब करा,
आणि त्यातल्या त्यात तो फॉर्म भरून घ्या. तुम्हाला देखील आजपासून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे लकी ड्रॉ मध्ये. जसे 10,90,000 सबस्क्रायबर होतील. काय कॅच पकडला मिड ऑफला, झेल सोप्पाच होता परंतु फटका फसलाय आणि आता या मॅचची कहाणी बदलते. नवीन फलंदाज विशाल भोईर आलाय. विशाल भोईर गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. सचिन नाईकने जशी अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली, विशाल त्याचबरोबर आपण पाहतोय धीरज, विकी, हे सगळे अंडरआर्म क्रिकेट पासून पुढे आलेले मुलं आहेत. 10,88,000. आता 1,800 सबस्क्रायबर बाकी आहेत. 1,800 कंप्लीट झाले तर 5 भाग्यवान विजेत्यांना दिलं जाणार आहे 1,000 रुपयाचं पारितोषिक. कुमार म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत म्हात्रे, माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून ती पारितोषिक असतील. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, फॉर्म फिल करा आणि तुम्ही देखील त्या मिशन मध्ये सहभागी होऊ शकता. उदास चेहरे इस वक्त डगआउट में. कुणाल सर, एक तो बात है, ये फिर से देखते हैं किस तरह से मिड ऑफ पे आउट हुए थे, सीधा कैच. एक बात है कि क्रिकेट में हम अक्सर देखते हैं कि बाउंड्री पर कैचेस लिए जाते हैं, यहाँ सर्कल में लिए जा रहे हैं. पद्माकर चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पद्माकरजी चौधरी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. वरुणेश पाटील साहेबांची ही स्पर्धा आहे. सासरे बुवांचं आगमन झालेलं आहे वरुणेश पाटील साहेबांचे आणि त्याचबरोबर विशाल पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा चे संघ मालक आहेत. 40+ रेग्युलरचे एक्स प्रेसिडेंट आहेत पद्माकर शेठ चौधरी आणि त्यांचं इथे आगमन होतं. आपलं स्वागत आहे. लगेच सबस्क्राईब करत राहा 70 स्पोर्ट्सला. 10,90,000 झाल्या 5 भाग्यवान प्रेक्षक आहेत, त्यांना प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच ऑन, विकेट आली आहे. मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव होतोय. शेंजगे मडवलीचा हलक्या हाताने ढकललाय बॉल. मिड ऑफला फिल्डर आहेत, एक धाव इथे मिळताना दिसेल. कालच चर्चा केली होती, कमलेश पाटीलच्या एका हाताला दुखापत आहे परंतु बॉलिंग आर्म त्याचा शाबूत आहे. बॅटिंग तो कमी करतोय परंतु त्याची गोलंदाजी अजून भेदक झाली आहे. ये भी तो नहीं भूलना चाहिए कि भावेश नाइक ने इस ग्रामीण बिग बैश में 4 पे 4 सिक्सर भी लगाए. इज द की प्लेयर. हो, की प्लेयर आहे आणि त्याला चमकावं लागेल परंतु दुसऱ्या बाजूला भावेश नाईकला शेवटपर्यंत लढावं लागेल. तो जर टिकला तर सामना आहे धारावी टीमचा, त्यामुळे त्याला तो संयम दाखवणं गरजेचं आहे. हो, अपील स्ट्रॉंग आहे आणि नकार दिलाय पंचांनी. कदाचित जो इम्पॅक्ट होता आउटसाइड ऑफ स्टंप असावा किंवा तो स्टंप मिसिंग असावा, त्यामुळे लेग बायचा इशारा किंवा हाईट फॅक्टर या 3 गोष्टी असू शकतात. नॉलेज आपका कहता है, मेरा भी नॉलेज ये कहता है कि मिसिंग द स्टंप्स. ये देखिए बहुत दूर, लगभग 6ठे स्टंप पे. कहा था ना मैंने, मिसिंग आउटसाइड ऑफ स्टंप. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 30. 3 लाखाच्या आसपास प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या दिवसातला पहिला सामना पाहिलाय. काल देखील 1 मिलियन व्ह्यूअरशिप, त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये 1 मिलियन व्ह्यूअरशिप. पद्माकर शेठ चौधरी साहेबांचे ते आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. जाधव साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलीस आपले स्वागत. पुढचा बॉल 20 बॉल मध्ये 38. हो, उडवलाय बॉल. फिल्डर आहे. ओ, प्रयत्न विवेक शेलारच्या हातातून हा झेल निसटलाय परंतु काय प्रयत्न तिथे केला होता. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना ते याच्यासाठी. मैं समझता हूं कि विवेक ने 4 रन बचाए हैं. ये आप देख सकते हैं जंपिंग एफर्ट. 4 रन बचाए हैं. प्रिंस आज मैदान पे छाते हुए. बाउंड्री चेक करण्याचा निर्णय पंचांकडून, कारण क्वार्टर फायनलच्या मॅचेस आहेत त्याच्यामुळे कोणतीच जोखीम घेतली जाणार नाही, कोणावर अन्याय केला जाणार नाहीये. 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पारदर्शक तुम्हाला दाखवल्या जातील. विवेक शेलारचा प्रयत्न, फटका हवेत होता. विवेकने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये परंतु शेवटी हाताला लागल्यानंतर नेहमीच म्हटलं जातं कॅच ड्रॉप. ते आपसुकच येतं तोंडातून प्रत्येकाच्या, परंतु प्रयत्न पाहावा लागेल तो कसा होता.
देखिए सर, रिप्ले में देखा हमने कि अगर वो कैच लेने जाते तो ज़रूर बाहर जाते। मेरा अपना मानना है उन्होंने 4 रन बचाए हैं और वो भी बहुत इम्पोर्टेंट। सेफ है, सिर्फ 2 ही रन। लुक एट दैट कमिटमेंट, अ जंपिंग एफर्ट फ्रॉम एक ही रन है विवेक शेलार। खतरनाक फिल्डिंग, जम्पिंग टाइम पा विवेक शेलारचा. ज्यावेळेला त्याने जम्प घेतली, एक पाय हवेत आणि त्याच्यानंतर बॉल हातातून निसटला, मागचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि उडीचा जो टायमिंग होता तो बाउंड्री लाईनच्या आतमधून आहे, त्यामुळे वाचवलाय. परत ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये जाईल का? फिल्डर आहेत, 1 रन तिथे मिळाली. मगाशी देखील 1 रन आली आहे. मागच्या 2 बॉलवर फक्त 2 सिंगल आलेले आहेत. धावा झालेले आहेत आता 32. 68 करायची आहेत या मॅच मध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. 8 ची सरासरी, 12चा रिक्वायर रन रेट आलाय. 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. मॅच ऑन. कुणाल सर, फिर भी मैं एक बात कहना चाहूँगा कि भावेश नाइक जब तक वहाँ है, चेंज द गेम वडोली पे से खतरा नहीं टलेगा। हालांकि अब तक की जो बल्लेबाजी है, भावेश नाइक भी गेहूं के साथ घिन की तरह पीसे जा रहे हैं। ओ माय गॉड, ग्रामीण सुपर बैश 1 करोड़ और 50 लाख। ये जो भी टीम जीतेंगी भारत की, वो पहली मर्तबा फक्र से कहेंगी कि हम करोड़पति टीम है। ये आप देख सकते हैं, हिम्मतनगर बिग बैश और ये पद्माकर चौधरी साहब बहुत ही मशहूर उद्योगपति हैं और मशहूर क्रिकेटर और रेगुलर के एक्स प्रेसिडेंट। मैं हमेशा उनके बारे में कहता हूं, आमची माती आमचे डंपर। स्वागत आहे पद्माकर शेठ चौधरी आपलं या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. ISPL मध्ये देखील याच्या अगोदर 1 करोड रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. ग्रामीण मध्ये आता आपण ते पारितोषिक सेट केलेलं आहे. ग्रामीण सुपर बॅशच्या माध्यमातून 1 करोड रुपयाची स्पर्धा, तिथे पारितोषिक 50 लाख. म्हणजेच काय चर्चा आहे, करोडोची उडाणं आता घेण्यात आलेली आहेत क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून. आणि त्यातल्या त्यात पद्माकर शेठ चौधरी या सामन्याचा आनंद घेत आहेत. जाधव साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलंही आम्ही स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. चंद्रकांत शेठ भोईर उद्योगपती यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत चंद्रकांत शेठ भोईर साहेब, वळगावचे उद्योगपती. सुस्वागतम. 18 बॉल 36. हा बॉल सोडून दिलाय. हा बॉल पाहूया, पंचांचा इशारा. वाईड बॉल आहे की त्याच्या अगोदर बॉल चेक केला जाईल, खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय का, मग नो बॉलचा निर्णय येऊ शकतो. त्याच्यामुळे चर्चा राहील या मॅच मध्ये. 18 मध्ये 36 करायच्या होत्या. ये कमबैक हो सकता है टीम वाशी इंडियंस धारावी का। डिसिजन पेंडिंग. वाईड बॉल की नो बॉल याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे. खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय का याच्याविषयी ती चर्चा आहे. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आता थोड्याच वेळात डिसिजन येईल. अमित गोलतकर सर तिथे आहेत, शशी साटम सर तिथे आहेत ॲज अ टीव्ही अंपायर. बिल्कुल सही कहा सर। देखने वाली बात यह है कि क्या वाशी इंडियंस को 100 का नोट मिलेगा या 500 का नोट। सगळेच्या सगळे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. आता जागा नाहीये प्रेक्षकांना बसण्यासाठी, परंतु तुमच्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही करणार आहोत. आम्हालाही माहिती आहे की तुम्ही उभे राहून मॅच पाहताय, त्याच्यामुळे थोड्याच वेळात म्हणजे हा सामना संपल्यानंतर जी बाउंड्री लाईन आहे ना, आणि त्या बाउंड्री लाईन पासून रेलिंग पर्यंत व्हाईट बॉलचा निर्णय आलाय, तिथे तुमची बसण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु या मॅच नंतर त्याची अनाउन्समेंट आम्ही ज्यावेळेला करू त्यावेळेला तुम्हाला आतमध्ये घेतलं जाईल. एक गेट आपण ओपन करू, तिथून तुम्ही आतमध्ये या बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन बसू शकता. तुमचं आम्ही सगळ्या गोष्टी मानतो. तुमचं काम, तुम्ही येता इथे, खरोखर तुमचं कौतुक आहे. फुलर लेनचा बॉल आहे, समोर मारलाय, फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल, कारण प्रेक्षक मायबाप आहे. प्रेक्षक आल्यानंतरच स्पर्धेमध्ये चर्चा असते. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही हा डिसिजन घेतलाय. या मॅच नंतर आपण तुमची बसण्याची व्यवस्था अजून वाढवू, कारण आम्हाला माहिती आहे आता बसायला जागा नाहीये. प्रत्येक स्टँड पॅक झालाय आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. 15 स्टँड आपण निर्माण केले, 15च्या 15ही भरलेले आहेत. मग आता काय करणार? मग आपल्याकडे हाच पर्याय आहे की तुम्हाला बाउंड्री लाईनच्या जवळ आम्ही बसू, परंतु तुम्ही देखील चांगलं सहकार्य करा. ही तुमच्यासाठी स्पर्धा आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, तुम्ही आम्हाला करा. 17 बॉल 34 धावांची गरज. मॅच ऑन.
17 चेंडू 34 धावा. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, समोर मारलाय स्ट्रेट. फिल्डर आहे, एकच धाव इथे मिळताना दिसेल. कमलेश, कल्पेश आणि त्यातल्या त्यात विवेक, हे जे खेळाडू आहेत हे दिसतातही सेम, फिल्डिंग ही तशी सेम आहे. एक मोगली, रुपेश बरोबर बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, सगळे पेहरेदार सीमारेषेचे. सर 9वां फुल टॉस गेंद थी ये। इस इनिंग में ये 9वीं फुल टॉस गेंद है। विकेट भी गिरा है, सिंगल से ज्यादा बना भी नहीं। यॉर्करचाच प्रयत्न सुरू आहे. 16 बॉल 33 धावांची गरज. 16 बॉल 33 रन. सोळा बॉल 33 धावांची गरज आहे. बॅटची कडा, आतमधली कडा घेतलीये. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट, एक धाव इथे मिळताना दिसेल. स्वर्गीय दयानंद पाटील आणि स्वर्गीय अनुसया यशवंत कराळे स्टँड मध्ये एका प्रेक्षकाचा मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर प्लीज आणून द्या, तुमची देखील मदत होईल आणि तुमचं देखील आभार व्यक्त केले जाईल. देखिए अब वाशी इंडियंस के लिए वो समय आया है। याच 4 खेळाडूंच्या नावाचा मी उल्लेख करत होतो. पहा, दिसतातही सेम आणि कामही सेम आहे. बाउंड्री लाईन वर खतरनाक फिल्डिंग करतात. मोगली, रुपेश पाटील, विवेक शेलारे. 15 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 15 बॉल 32 धावा. फटाके देखील सेट केलेत, त्याच्यापासून थोडस दूर राहा. प्रेक्षकांना विनंती, पिवळे फटाके आहेत, नजर ठेवा त्याच्यावर, कारण मॅच संपल्यानंतर ते फुटतात. ड्राईव्ह केलाय, कवचला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. 1 रन तिथे मिळताना दिसेल. काय बॉलिंग केली आहे. मी म्हटलं होतं या टीमच्या नावात आहे चेंज द गेम वडवली. हा सामना सोडणार नाहीये ते. कुणाल सर, मेरा अपना मानना है कि 14 में 31 चाहिए। 2 अगर बड़े शॉट आए तो मैच बराबरी पे जाएगा। 2 विकेटें आई तो फिर वहां से पलटना वाशी इंडियन को मुश्किल हो जाएगा। 14 बॉल मध्ये 31. परत एक वेळा सांगतोय, पिवळ्या कलरचे जे फटाके आहेत रेलिंगच्या जवळ, जे प्रेक्षक अगदी जवळ आहेत त्यांचा चेहरा त्या फटाक्याच्या जवळ आहे. थोडंसं लांब लांब जा, फटाके फुटणार आहे थोड्याच वेळात. बॉल चाललाय बाहेर, पंचांचा इशारा चाललाय, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. पहा, रेलिंगच्या प्रत्येक रेलिंगच्या जवळ 3-4 पिवळे फटाके सेट केलेले आहेत. त्यापासून प्रेक्षकांनी थोडंसं लांब उभे राहा, कारण जसा शेवटचा बॉल पडेल ते फटाके फुटतील, तुम्हाला दुखापत होईल. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलेच सांगतोय, कारण तुम्ही केंद्रबिंदू आहात, तुम्ही घटक आहात, तुम्ही आलात म्हणून तर ही स्पर्धा आहे. परत एक वेळा सामना ऑन, मॅच ऑन. कहाणीमध्ये मजा येते, ट्विस्ट येतोय. उडवलाय बॉल, फिल्डर आहे विवेक शेलारचा कॅच, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. वाशी इंडियन्स दारावेला. मौलिक खुश आहे, कारण रवी शेठ घरत यांचा संघ आहे. वाघबीळचे उद्योजक, समाजसेवक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मौलिक एलेमन चेंज दी गेम वडावली भी, गेम को चेंज करती भी. आज वाशी इंडियंस धारावी के जो बल्लेबाज है ना, उनके शॉट में या तो ताकत कम पड़ रही है या फिर टाइमिंग कम पड़ रही है. 35,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत या सामन्याचा. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये देखील 10-15,000 प्रेक्षक आलेले आहेत. त्याचं कारण आहे, आम्ही 15 स्टँड केलेले आहेत. 15च्या 15 स्टँड भरलेले आहेत. आजूबाजूला देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. परंतु हा कॅच, हा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणारा, समोर उडवला. विवेक शेलार थांबला. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर आणि एक चांगला झेल. लॉंग ऑफला त्याने टिपलाय. देखिए कितना फर्क है कुणाल सर. यही सचिन नाईक थे जिन्होंने 4 पे 4 सिक्सर लगाए, 12 में 8 बनाए. येस, काल देखील मी उल्लेख केला होता. एकविराईची मानाची पालखी येते. या पालखी सोहळ्याची देखील आता सुरुवात झालेली आहे. चैत्र महिन्यामध्ये महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आगरी कोळ्यांची आराध्य दैवत एकविरा मातेची पालखी असते. कल्याण कोलीवाडाकडून ही पालखी आहे. 25 आणि 26 मॅच ऑन. मॅच मध्ये बदल, कहाणी में ट्विस्ट. आता बॉल शिल्लक आहेत 13 बॉल मध्ये धावा करायचे 30.
10,88,800च्या आसपास सबस्क्रायबर मीटर 1200 अजून करायचे आहेत. त्याच्यामुळे ते जर झाले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांना. 1,000 रुपये 5 प्रेक्षकांना दिले जातील. अनिकेत म्हात्रे, कुमार म्हात्रे, गौतम जुमडे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम, सुस्वागतम. 13 बॉल 30 धावांची गरज. आता या मॅच मध्ये काय सामना रंगतोय. काल देखील खतरनाक सामने रंगले, प्रेक्षकांनी अनुभवलेत. आज देखील तसाच अनुभव मिळेल. डॉट ओव्हरची होती समाप्ती. 12 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. जॉन्टी दादा खुश आहेत, संपूर्ण कुटुंब खुश आहे, प्रेम शेळके खुश आहेत, मेंटॉर आहेत, गेले कित्येक वर्ष टीमला पुरस्कृत करतायत. रवी शेठ घरत यांचा संघ आहे आणि खतरनाक खेळ सध्या पाहायला मिळतोय. मौलिक 11 चेंज द गेम वडवलीचा. ग्रेट बॉलिंग फ्रॉम ऋतिक पाटिल. 12 में 30. पेनल्टी मेड ओवर किसके हाथ में दिया जा रहा है? बिनजोडचा बादशाह मथुर आणि 70-70 लाईव्ह क्रिकेटचा बादशाह. वा रे मेरे शेर, लाईव्ह क्रिकेटचा बादशाह 70-70 आणि बिनजोडचा बादशाह मथुर म्हणजेच राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर. 1001. आणखीन एक. राम को लक्ष्मण मिला, जय को वीरू मिला और भावेश को पवन मिला. ब्रँड ऑफ गोरसई आया आहे. आज त्यांची मॅच आहे. हमको सिद्दीक भाबे मिला, चंदू शेठे मिला, अजय घरत आज मिला. थैंक यू सर. देखिए आज सिर्फ ऐसा नहीं कि दिग्गज टीमों का मुकाबला है, आज कमेंट्री में भी 4 मीनार कमेंट्री के इस वक्त है. साई दादा नाईक, श्वेताताई अजय नाईक आणि अजय नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. 12 चेंडू 30 धावांची गरज. अमित कारभारी, एसकेटी ग्रुप. अमितजी कारभारी साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे. एक रन इथे मिळताना दिसेल. एक पेक्षा जास्त काही नाही. मौलिक 11 ने कमबॅक केलं या मॅच मध्ये. खतरनाक मॅच. 11 बॉल 29. आपके अनुभव के लिए मैं कुणाल सर से पूछना चाहूंगा कि क्या बात है, इस इनिंग में भावेश नाइक इतने ऑफ कलर लग रहे हैं, गेंदबाजी अच्छी हो रही है या दबाव में खेल रहे हैं? 13 बॉल मध्ये 9 सिंगल घेतलेले आहेत. ऑफ कलरचा विचार नाहीये इथे. मात्र विकेट टाकायची नाहीये, त्याला शेवटपर्यंत लढायचं. तो कधी मारू शकतो, परंतु आता वेळ नाहीये. 11 बॉल राहिलेत, 29 करायचे आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट येतोय, कारण याच्या अगोदर याच टीमच्या अगेन्स्ट विक्की भोईरने कव्हर्सला चौकार मारला होता. ऋतिक पाटीलची बॉलिंग होती. 2 वेळेला हेच काम केलंय याच मैदानावर पावसाळी क्रिकेटमध्ये आणि याही स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे तोही सामना आठवा, तोही असाच रंगला होता, हाही असाच रंगेल. फर्क है. ये सुपर 8 का मैच है, इसका दबाव ही कुछ अलग है. 10 बॉल 29 धावांची गरज. हुक शॉट मागे चाललाय. फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल आतमध्ये ढकलला. विशालने 2 धावा पूर्ण. तिसरी धाव. रन आउट चान्स. टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग. 3rd रन धोक्याची आहे असं दिसतंय, परंतु विकी देखील एक उंच पुरा खेळाडू आहे. डिस्टन्स त्याने कव्हर केलं का हे चेक केलं जाईल. देखते हैं यहाँ पर अब बल्लेबाज का जो कलेंजा है वो हलक में आके अटक गया होगा. तीसरे अंपायर के पास जब निर्णय जाता है. माझ्या आयुष्यातील माझे आवडते खेळाडू रोहित शर्मा आणि 39 बाईक 4 आणि 6 4 व्हीलर जिंकणारा भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. मी माझ्या आवडत्या खेळाडूंची मॅच पाहण्यासाठी मुरबाडवरून आलोय. धन्यवाद. बोललो मी वरुण एस पाटील साहेब. तारिक भाई, तुम्ही मोठी स्पर्धा भरवताना त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सुवर्ण संधी मिळते. कायम एकनिष्ठ समर्थक सर रोहित शर्मा आणि केतन दादा म्हात्रे यांचा हॅशटॅग मी क्रिकेट प्रेमी. क्या बात है. बने रहिए. अगले मैच में महाराष्ट्र को कोहिनूर आपको एक्शन में नजर आएगा. देखना है कि तीसरे अंपायर के पास निर्णय दिया गया है. पाक चिमुकले आहेत. हॅशटॅग
एक क्रिकेट प्रेमी रोहित शर्माचा तेवढाच मोठा फॅन आहे मुंबई इंडियन्स मध्ये तो खेळताना दिसेल. आणि केतन 1157 1157 आतापर्यंत त्याने 39 बाईक जिंकल्यात, 6 4 व्हीलर कार जिंकल्यात, त्याचा हा फॅन आहे. थँक्यू ब्रदर. डिसिजन पेंडिंग. 3 धावा मिळतील का? 14 नवंबर 1992 को सचिन तेंदुलकर को आउट दिया था टेनिस क्रिकेट में. 20 मई 1992 को सचिन को आउट दिया था और 20 मई 1954 में आरके ट्रॉफी, राज कपूर ट्रॉफी में इसको यूटिलाइज किया था और भिवंडी में इसको यूटिलाइज किया गया था 9 फरवरी 2000 को चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे. देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है. दिलों की धड़कनें इस वक्त बढ़ चुकी है. टेन्शन आलंय. सचिन नाईकलाही टेन्शन आलंय. डगआउट मध्ये देखील टेन्शन आहे. दुसऱ्या बाजूच्या डगआउट मध्ये देखील आहे, कारण 3 धावा देखील होऊ शकतात. जर 3 आल्या तर मॅचची कहाणी बदलू शकते. त्यामुळे हे जे डगआउट आहे, डगआउट मध्ये जे सगळेच समर्थक आहेत ते हळूहळू टाळ्या वाजवत आहेत, परंतु अजूनही त्यांना माहिती आहे जर 3 धावा आल्या तर मॅचची कहाणी बदलू शकते. सचिन नाईकच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन आहे. त्याचं कारण आहे या सामन्यामध्ये बॅक टू बॅक विकेट गेले आहेत, मोठे फटके आलेले नाही आहेत, ते थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे देखील थोडंसं टेन्शन आहे. प्रेक्षकांमध्ये देखील टेन्शन आहे. सध्या तरी शांतता आहे प्रेक्षकांमध्ये, कारण त्यांना माहिती आहे 3 धावा होत आहेत तर मात्र खेळताना दिसेल विकी. मग त्या जुन्या आठवणी परत एक वेळा उजागर होतात. कव्हर्सला मारलेला चौकार आणि सामना जिंकून दिला होता विकीने याच मैदानावर, याच टीमच्या विरुद्ध. त्याच्यामुळे हे जे बॅटल आहे हे कधीच विसरलं जात नाही. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही स्पर्धेमध्ये जा, त्याची आठवण करून दिली जाते. सचिन नाईक अजूनही तीच मुद्रा, कारण हा जो सामना आहे हा शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय. बिल्कुल एलईडी स्क्रीन की तरफ उनकी नजरें हैं. ये मैच आपके लहू में दौड़ रहा है, ये मैच आपके सांसों में महसूस हो रहा है. व्हाट अ मैच. सचिन नाइक, भावेश नाइक जब तक है, जब तक कहाँ कुछ भी नहीं जा सकता. कभी भी पलटवार गेर बदल सकते हैं ये खिलाड़ी. तीसरे अंपायर बहुत ही नज़दीकी मुआयना कर रहे हैं. फिर कप्तान सचिन नाइक, धीरज भुईर को भी दिखाया जा रहा है. येस एक्झॅक्ट, नक्कीच तो दबाव आहे. प्रथमेश पाटील संदपगाव यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने, कारण प्रथमेश म्हटल्यानंतर नक्कीच एक मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली मधलं. प्रथमेश पाटील विक्रांत केने प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. वेलकम प्रथमेश पाटील. आणि आता डिसिजन पेंडिंग आहे. स्माइल एका बाजूला विवेकच्या चेहऱ्यावर. विवेक काहीसा बोलतोय विकीशी आणि हेच बोलला असेल की आउट आहे तू, जा डगआउट मध्ये, परंतु विकी सांगतोय थांब भाऊ, हा सामना आमच्या गावाच्या प्रतिष्ठेचा आहे, रुको जरा, सबर करो. लगेच प्रेक्षक ये पब्लिक ये सब जानती है, प्यारे समझ गए. बिल्कुल जिस तरह देखा जा रहा है क्योंकि क्रूशल मैच है. ओ युटी आउट, बॅटर आउट आणि त्यामुळे मौलिक 11 चेंज द गेम. वडवली बी. ओ पा किती क्लोज आहे, लाईनच्या थोडासा मागे राहिलाय. विकी भोईरची ती बॅट, बॉल जसा हातात आला स्लोमो मध्ये स्लो 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 परत पुढे जाईल आणि हो बरोबर ज्या वेळेला बॅट ड्रॅग करत होता त्या लाईनच्या थोडीशी मागे राहिली आहे बॅट आणि त्यावेळेला बेल्स हवेत होते. आउट आहे विकी भोईर, आउट है. फलंदाज बाद. उदाहरण चाहिए ना कुणाल सर, तो जाइए वर्ल्ड कप 1996 का फाइनल देखिए. 5वीं गेंद पर सनत जयसूर्या को इसी तरह आउट दिया था. सविताताई राजू केनी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. सविताताई आपलं सहर्ष स्वागत. कुणाल केनी यांचंही सहर्ष स्वागत. मॅच ऑन, मॅच ऑन. सध्या आपण पाहतोय वेगवेगळे बॅनर घेऊन येत आहेत. हम दो भाई दोनों तबाई. भिवंडीचा वाघ खेळणार आहे पुढच्या मॅचेस मध्ये. गेम चेंजर भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी, तोही ऍक्शन मध्ये असेल. परंतु आता मॅच वर फोकस करूया.
9 बॉल 27. परत एक वेळा टायमिंग फसतंय. रनआउट चान्स नॉन स्ट्रायकरला. ओहो, लागलाय डिरेक्ट हिट. झालंय काम. आणि काम कोणी केलंय? कमलेश पाटील. कावा छावाय. देखिए कुणाल सर, सचिन नाइक को भावेश नाइक को मैंने कई मर्तबा खेलते देखा है, कई मर्तबा उनके बल्लेबाजी पे कमेंट्री किए. आज जितना वो प्रेशर में रहे और जितना इस इनिंग में उन्होंने ऑफ कलर रहे, इतना कभी नहीं उनको मैंने देखा. 14 गेंदों में 9 रन. काय डिरेक्ट हिट होता. बरोबर बॉल वेध घेतला स्टंपचा. कमलेश पाटील दुखापतग्रस्त आहे, परंतु त्याने काम केलंय. भावेश नाईक परतलाय. आता मात्र या मॅच मध्ये पकड मजबूत केली जाते. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅट मध्ये लागलेला नाहीये. रनआउट चान्स, डायरेक्ट हिट आणि बरोबर स्टंपचा वेध. इथे कमलेश पाटील कावा या टीमचा खरोखर छावा आहे. देखिए माना कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है क्या कुणाल सर? भावेश नाइक के बाद आउट होने के बाद आपको लगता है कि ताबूत में आखिरी कील थी? विकी भोईर आहे ना, त्याच्यावर दारोमदार असेल या मॅचची. सचिन नाईक महत्वाचा खेळाडू आहे या टीमकडे आणि तोच आता मैदानामध्ये. विकी आता परतलाय आणि त्यातल्या त्यात सचिन आणि सचिनच्या बरोबरने आता सुशील आलाय. सुशील देखील मोठे फटके मारतो. त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी सचिनच्या खांद्यावर आहे. विकी आउट झाल्यानंतर, भावेश आउट झाल्यानंतर 10,88,000 आता 89,000च्या दिशेने वाटचाल करतोय तो सबस्क्रायबर मीटर. 1,000 राहिलेत. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 5,000चं पारितोषिक आहे 5 प्रेक्षकांना. बॅटवर स्लाइस झालाय बॉल. चांगली फिल्डिंग. शॉट थर्डला 1 रन इथे मिळताना दिसते. या मॅचची आता हळू हवा निघत चालली. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. सचिन नाईकची विकेट आता धोक्यात आहे का हे चेक केलं जाईल. स्ट्रायकर एंडला रनआउट चेक होतोय. पूरी इनिंग उठा के देखिए वाशी इंडियंस धाराविकी, ये जो फुलटॉस गेंदें हैं ना, ये इनके लिए कातिल बनी है. एक भी फुलटॉस गेंद को अच्छे शॉट में वो परवरित नहीं कर पाए. भावेश म्हात्रे, सनी चौधरी सातपाटीवरून इथे आलेले आहेत. आपलं ही सहर्ष स्वागत. परत एक वेळा जाऊया मॅच कडे. टेन्शन आहे 2 विंडो मध्ये ते दिसतंय. सचिन नाईक डोक्याची घंटा वाजली का हे पाहावं लागेल. रनआउट चेक केला जातोय. रनआउटची शिकार म्हटल्यानंतर परत एक वेळा मॅचची कहाणी बदलू शकते. मॅच ऑन. काय सामना रंगलाय. एका पाठोपाठ विकेट. चेंज द गेम वडवली म्हटलंच होतं मी. हे जे नाव आहे या नावातच सर्व काही आहे. कधीही गेम चेंज करतात आणि हा सामना त्यांनी चेंज केला. आउट. आणखीन एक धक्का. रनआउट सचिन नाईक. आता मात्र या मॅचची हवा निघते. पास सचिन नाईकची बॅट देखील ड्रॅग होत असताना त्या लाईनच्या पुढे नाहीये, लाईनच्या मागेच आहे. बॅटर सचिन आउट. अल्पेश ये बताइए कि पूरे मैच में ये 5वां रनआउट है क्या? पहले तो 3 रनआउट हुए थे चेंज दी गेम वडावली के. 6 बैट्समैन पूरे मैच में रनआउट हुए. इसका मतलब है कि तालमेल की कमी रही है, कोऑर्डिनेशन की कमी रही है, यस नो और वेट की कमी रही है. आणखीन एक रनआउट ची शिकार. इम्पॅक्ट प्लेअर येतोय आता मैदानामध्ये. सिद्धेश म्हात्रेच्या जागेवर प्रशांत नाईकच्या जागेवर. ओके, सिद्धेश आलाय प्रशांत नाईकच्या जागेवर. मजबूत काटी के बैट्समैन को इम्पैक्ट प्लेयर भेजा गया है. हिट आउट और गेट आउट की स्थिति इस वक्त वाशी इंडियंस. अंपायर इम्पैक्ट है. 7 बॉल
26 धावांची गरज आहे. 7 बॉल 26. पुढचा बॉल. ओ एक्सप्रेस बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट. कमाल की बॉलिंग कमलेश पाटिल कावा गेंदबाजी के छावा भी है. रजनीताई कमलाकर नाईक ग्रामपंचायत सदस्य कोणगाव, आपलं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. ये आप देख सकते हैं पैक क्राउड इस वक्त नजर आ रहा है. क्या लगता है सर, एक ओवर में कितने चाहिए? 26. प्लॅनिंग आता हेच आहे. पहिला बॉल मारावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठे फटके मारावे लागतील. एकही स्टँड मध्ये आता जागा नाहीये. एवढी पब्लिक आली आहे आणि त्यामुळे या मॅच नंतर आता काही प्रेक्षकांना आपण बाउंड्री लाईनच्या जवळ बसण्याची व्यवस्था करणार आहोत. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विकेट पाठोपाठ विकेट गेल्या आणि त्याच्यानंतर तो दबाव बनत गेला या टीमवर. काही चौकार षटकार आले परंतु विकेटही महत्वाच्या होत्या आणि फिल्डिंगचा जो स्टँडर्ड होता तो दाखवलाय. फिल्डिंग करत असताना या चेंज द गेम वडवली बीने आणि त्याच्यामुळे हा जो सामना आहे हा एकाएकी बदललाय. इथे रनआउट पाना कमलेशचा. काय थ्रो होता. 3 बॅटर तर रनआउट झालेले आहेत. इथेही बॅटची कडा घेतली होती सचिन नाईक, त्याच्यानंतर रनआउट झाला. त्याच्यामुळे एका पाठोपाठ हे धक्के. चला 6 बॉल 26 धावांची गरज. याच्यानंतरचा सामना दोन्ही टीम लगेच रेडी राहायचे. लगेच सामना सुरू होईल. टीम अर्नाळा, प्रीतिशा 11 आणि पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण. 6-26 का इक्वेशन है. यहाँ पर बल्लेबाज पे तो कोई दोष नहीं, अगर बना डाला तो एक रात के सुल्तान. पहिला बॉल 6 बॉल 26. पहिला बॉल विकेट कीपरच्या हातात आणि इथे मात्र बॉलरला क्रॅम्प आलाय. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय परंतु तो सांगतोय ठीक आहे, इट्स ऑल राईट, बॉलिंग करणार मी. याच दरम्यान आगमन होतंय राम मात्रे साहेबांचं. केडीएमसी टाउन प्लॅनिंगचे सर्वेवर आहेत. गौरीपाडावरून रामदादा मात्रे, आपलं सहर्ष स्वागत. मधु मात्रे ग्रामपंचायत सदस्य, आपलंही सहर्ष स्वागत. मिथुन मात्रे, आपलंही सहर्ष स्वागत. रामदादा तर चांगले क्रिकेटरही आहेत गौरीपाड्याचे. वेलकम रामदादा. केडीएमसी टाउन प्लॅनिंग सर्वेअर, त्याचबरोबर चांगले क्रिकेटर रामदादा मात्रे, आपलं स्वागत आहे. कासिर भाई आपलंही स्वागत. तुरेफ भाई आपलंही स्वागत. ऑन साइडला दिशा दिली है. ईद मुबारक आप सभी भाइयों को, सभी मुस्लिम भाइयों को हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से. सिद्दीक भाई आपको भी ईद मुबारक. कारण भारत विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे, आपलं राष्ट्र आहे. प्रत्येक धर्माचा ते सण आणि ते स्वाभिमान जोपासणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. 4 बॉल 25 धावांची गरज. 4 सिक्सेस मारावे लागतील तर सामना टाय होईल. 4 बॉल 25 धावा. या मॅच मध्ये टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली वरचढ आहे ऑन साइडला आणि हा सामना आता समाप्तीच्या मार्गावर. मौलिक 11 ने कमाल केली आहे. या अगोदर 2 वेळेला याच टीमने या टीमला पराभूत केलं होतं, म्हणजे दारावेने मौलिक 11 वडवलीला पराभूत केलं होतं. परंतु आता त्या पराभवाचा वचपा एकदा पावसाळी क्रिकेटमध्ये आणि त्यातल्या त्यात एकदा याच स्पर्धेमध्ये तो कवचला चौकार मारला होता विकी भोईरने. ते विसरून चालणार नाहीये. त्यावेळेला जल्लोष केला होता या टीमने. शॉर्ट बॉल बॅटची कडा. इथे मात्र एकच धाव मिळताना दिसेल. कुणाल सर, मेरा अपना मानना है कि विवेक शेलार का जो खौफ था इस इनिशियल ओवर में वो ले डूबा है यहाँ पर. यस, आता नाराज आहे. हा चेहरा नाराज आहे कारण सचिन नाईक का
भरपूर अपेक्षा होते या टीम कडून, कारण एक मोठा संघ आहे, अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत आलेला संघ आहे, परंतु या मॅच मध्ये कहाणी बदलली. फक्त 45 धावा केल्या, 2 बॉल 23 धावांची गरज. उडवलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर खाली, कॅच, फलंदाज बाद. 8वी विकेट गारत सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करतो. आणि आज मौलिक देखील आलेला आहे, ज्याच्या नावाने टीम टाकली जाते. रवी शेठ घरते यांच्या माध्यमातून, प्रेमभाऊ शेळके यांच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यात आलोय. लास्ट बॉल है. आपने ही वडावली बी के कैप्टन से पहले मैच के लिए सवाल किया था ना कि कहाँ देख रहे हैं आप अपने आप को. या कोण गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम म्हणजेच वरुणेश पाटील साहेबांच्या मातोश्री रेखाताई सदाशिव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वरुणदादा पाटील यांच्या कन्या यांचंही इथे आगमन झालेलं आहे. वरुणदादांच्या दोन्ही कन्या पहिल्या दिवसामध्ये देखील इथे उपस्थित होत्या. रेखाताई निलेश मुकादम माजी उपसरपंच यांचं देखील इथे आगमन होत आहे. साईशा अँड सहारा या 2 कन्या आहेत वरुणेश पाटील साहेबांच्या, त्यांचं इथे आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत. साईशा अँड सहाना या दोन्ही कन्या आहेत आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. मौलिक 11 चेंज द गेम. वडवली या टीमने अभिनंदन. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली. फक्त खेळाडू आतमध्ये जातील, त्यांच्या व्यतिरिक्त नाही, पहिले सांगतोय, फक्त प्लेयर. कोई आणि भी आता अर्नाळा आणि वाकळण आपण लगेच मैदानामध्ये या. शेंदगे वडवली हे चालणार नाही, आता सांगतोय, फक्त प्लेयर आतमध्ये जातील याच्यानंतर. बिल्कुल. देखिए कोई भी अंदर नहीं आएगा सिवाय खिलाड़ियों के. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू ऋतिक पाटिल. अर्नाला और वाकलन दोनों को तैयार रहना है. ऑफिशियल अनाउंसमेंट है, हम आपको लिए चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए. और दूसरे मैच की जब शुरुआत होंगी, सदाबहार कमेंटेटर महाराष्ट्र के अजय गरज सर और महाराष्ट्र भूषण चंदू शेट्टे सर. इट्स रोड टू यू सर. कुणाल दाते. चला काही सन्मान करायचे आहेत, लवकरात लवकर घेऊन टाकूया. चंद्रकांत शेट भगवान भोईर उद्योगपती वळगाव. चंद्रकांत शेट भोईर या आपल्याला सन्मानित केलं जात आहे. वरुणेश पाटील साहेब यांचे मामाश्री आहेत. महेश पाटील आपल्याला विनंती करतोय हा सन्मान करावा. यानंतर पद्माकर शेठ चौधरी भिवंडी 40+ अध्यक्ष आणि त्यातले त्यात वरुणेश पाटील साहेब यांचे सासरेबुवा यांचा सन्मान इथे केला जाईल.